नमस्कार सभी को, मेरा नाम संचिका गुप्ता है और मैं को इंडिया में मैनेजर के पद पे मैं काम करती हूँ। बीएमसी बैच 9 मॉड्यूल 5 में मैं आप सभी लोगों का हार्दिक स्वागत करती हूँ। हमारी ट्रेनर मैम प्रीति कुडम मैम भी हमारे साथ जुड़ चुकी हैं। मैम का लेक्चर स्टार्ट करने के पहले हम सबसे पहले कुछ जनरल अनाउंसमेंट्स करेंगे। सबसे पहले मैं एजेंडा रिव्यू करूंगी। एजेंडा में आज मैम का लेक्चर होगा मॉड्यूल 5 पे कंट्रोल्स ऑफ एनवायरनमेंट, और मैम के लेक्चर के टाइम पे मैं किसी को भी अनम्यूट एक्सेस नहीं दूंगी कि हम एक दूसरे की आवाज को आसानी से सुन सके और बिना किसी बैकग्राउंड नॉइस के। मैम के लेक्चर के बाद एक होगा क्वेश्चन एंड आंसर राउंड, जिसमें मैं अनम्यूट एक्सेस दूंगी और आप लोग अपने सवाल अनम्यूट करके पूछ सकते हैं या फिर सवालों को चैट बॉक्स में डाल सकते हैं। और लास्ट में हमारा एक फीडबैक राउंड होगा जिसका लिंक मैं चैट बॉक्स में शेयर करूंगी। मैं सभी पार्टिसिपेंट से रिक्वेस्ट करूंगी कि आप लोग अपने वीडियोस को ऑन रखें, क्योंकि हमारी ट्रेनर मैम को ब्लैक स्क्रीन को देख के पढ़ाने में अच्छा नहीं लगता है। और दूसरी चीज, जब वीडियोस ऑन रहते हैं तो इंटरेक्शन भी बढ़ता है, और साथ में ये भी है एक जैसे नाम के बहुत से लोग हो सकते हैं। अगर हमने शक्ल देखी होगी, कहीं मिलेंगे तो हम एक दूसरे को पहचान भी लेंगे, हम ऑनलाइन मिले थे। आज हमारे साथ मेरी टीम से, प्रोग्राम टीम से ज्योत्सना जगदले जी हैं और मेरे साथ अंकुर माहेश्वरी जी हैं। वो पार्टिसिपेंट जो कि ओप्पो, वीवो, लेनोवो या फिर किसी नंबर से उनका नाम उनके जूम पे दिख रहा है, मतलब नाम नहीं दिख रहा है, तो मैं उनसे रिक्वेस्ट करूंगी कि प्लीज आप लोग अपने आप को रीनेम कर लें। रीनेम करने के लिए आपके जूम इंटरफेस पे राइट साइड कॉर्नर पे 3 ब्लू डॉट्स दिखेंगे, उस पर क्लिक करें और लास्ट में रीनेम का ऑप्शन है और वहां पे अपना शुभ नाम लिखें। ध्यान रखिए, आप लोग बीएमसी बैच 9 में हैं और सारे लेक्चर्स आपको बीएमसी बैच 9 में ही अटेंड करने हैं। वो पार्टिसिपेंट जिनके पिछले कुछ लेक्चर्स मिस हो गए हैं, क्योंकि आज पार्टिसिपेंट काउंट अच्छा है, इसके पहले वाले लेक्चर्स में कम था, तो मैं सबसे रिक्वेस्ट करूंगी कि आप लोग आगे के लेक्चर्स कंटिन्यू करें। पुराने लेक्चर्स जो मिस हो गए उसके बारे में आप चिंता ना करें, हम करवा देंगे। पर आप लोग को आगे के सारे लेक्चर्स मिस करने हैं। मैं ये सॉरी मेरे कहने का मतलब सारे लेक्चर्स आपको अटेंड करने हैं, आगे कोई भी मिस नहीं करना है। ओके, ठीक है, आगे सारे लेक्चर्स आगे अटेंड करने हैं। Now I would like to introduce our trainer, ma'am. Preeti Praveen Kudavji is the Vice Principal at the LTMG Hospital. She has more than 15 years of experience in the clinical and academics. She is the MNC Observer for 9 years. She is the CNE Observer and Coordinator for many years. She has organized workshop on disaster management for BMC and TOT of MDSCS on HIV/AIDS. A very warm welcome to you, ma'am. I've given you screen sharing access. Your video is clear. Please unmute yourself. Speak. So, very good afternoon to all. This is, I think, batch 9, module 5. You had completed total 4 modules, and total we are having 10 modules. So, you had to complete all these modules continuously and without breaking. सो म्हणजे तुम्हाला आता हे 10 मॉड्यूल्स जे अटेंड करायचे आहेत, सेम बॅचमध्ये राहूनच तुम्हाला हे सगळे करायचे आहेत आणि ते कंप्लीट करायचे आहेत. आता हे आपण आपलं सेशन स्टार्ट करणार आहोत. त्याच्या अगोदर मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते. 2 मिनिटं द्या मला त्याच्यासाठी. ओके, तर आता हे आपलं लेक्चर जे आहे, हे लेक्चर आपलं आहे वातावरणाचे नियंत्रण, कंट्रोल ऑफ एन्व्हायरमेंट. म्हणजे तुम्ही वातावरणामध्ये कसं काय बदल करू शकता, म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या जागेत तुम्ही काम करता आहात तिथे काय काय गोष्टींची आवश्यकता आहे ते आपण ह्या मॉड्यूलमध्ये आपण बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर हे स्टार्ट करण्याच्या अगोदर तुमचे 4 सेशन झालेले आहेत, 4 मॉड्यूल्स झालेले आहेत. तर एक सांगायचं म्हणजे हे जे इको इंडियाने जे लेक्चर अरेंज केलेलं आहे, दिस मॉड्यूल हॅज बीन डेव्हलप बाय इको इंडिया फॉर द पर्पज ऑफ ट्रेनिंग द हेल्थकेअर प्रोफेशनल्स इन इन्फेक्शन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल and is intended for training of nurses of Maharashtra only, and this information provided in this module and presentation are taken from credible sources only. And this lecture is acknowledged by MOHFW, ICMR, NCDC, WHO and CDC. And again, we will thank to Dr. Pawan Kapoor, Dr. Sanjeev Singh and Dr. Vijay Neglur who are providing this content of this
मॉड्यूल. आणि स्पेशली म्हणजे मी थँक्सफुल असेल डॉक्टर पवन कपूर ज्यांनी आमचं हे लेक्चर घेतलं, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला आता हे लेक्चर कंटिन्यू करत आहोत. ओके, तर आता हे लेक्चर आता स्टार्ट करत आहोत. तर ह्याच्यामध्ये ह्या मॉड्यूलमध्ये तुम्हाला वातावरणामध्ये काय काय म्हणजे तुम्हाला इन्फेक्शन, हेल्थकेअर वर्कर असोसिएटेड जे इन्फेक्शन जे होतात ते न होण्यासाठी तुम्हाला काय काय बदल करावे लागतील, कोणत्या गोष्टीची गरज आहे, ते सगळे ह्या तुम्हाला मॉड्यूलमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. तर आता काय ऑब्जेक्टिव्ह आहे? आफ्टर दिस मॉड्यूल पार्टिसिपंट विल बी एबल टू अंडरस्टँड construction and architecture of infection, architecture for infection prevention and control. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं कन्स्ट्रक्शन असण्याची आवश्यकता आहे, जिथे तुम्ही काम करतात म्हणजे बांधकाम आणि स्थापत्य कसं असावं तिथे बघणार आहोत. दुसरं, रोल ऑफ क्लिनिंग अँड डिसइन्फेक्शन इन इन्फेक्शन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. म्हणजे तुमच्या संक्रमण निवारण आणि नियंत्रणामध्ये सफाई आणि निर्जंतुकीकरण करण्याचे तुमची भूमिका काय आहे, त्याचा रोल काय आहे ते तुम्ही बघणार आहात. देन रोल ऑफ एअर अँड व्हेंटिलेशन इन रिड्युसिंग ट्रान्समिशन. म्हणजे संचलन कमी करण्यासाठी हवा आणि व्हेंटिलेशन म्हणजे वायुविजन म्हणतात, त्याचं काय रोल आहे. त्याच्याबरोबर सेफ वे ऑफ डिस्पोजिंग बायोमेडिकल वेस्ट. महत्वाचं की हे जे आहे वैद्यकीय कचरा, बायोमेडिकल वेस्ट कसं काय तुम्ही सेफ वेने तुम्ही डिस्पोज करू शकता, डिस्कार्ड करू शकता, हे तुम्हाला ह्या मॉड्यूलमध्ये सांगणार आहोत. त्याच्यानंतर आता आपण एकामागोमाग एक बघूया. कन्स्ट्रक्शन कसं असावं. तर कन्स्ट्रक्शन एक आहे बिल्डिंग. बिल्डिंग कशी आहे, IPC टीमने त्याच्यामध्ये म्हणजे इन्फेक्शन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोलची जी टीम आहे त्या टीमने ह्याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे फॉर एनी न्यू हॉस्पिटल कन्स्ट्रक्शन. म्हणजे त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना काय काय त्याच्यामध्ये बदल करायचे ते हे जाणून घेण्यासाठी त्यांनी त्याचा भाग असायला पाहिजे. दुसरा आहे कन्सिडरेशन टू इन्क्लूड अस ट्रॅफिक फ्लो. ओके, वाहतुकीचे प्रमाण. त्याच्यानंतर ॲडिक्वेट स्पेशल सेपरेशन ऑफ पेशंट. त्याच्याबरोबर दोन रुग्णांमध्ये किती अंतर असावं, साधारण किती असावं तर 6 फीट असं आयडियली म्हटलं तर 6 फूट अंतर असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ॲडिक्वेट नंबर ऑफ आयसोलेशन रूम्स. काही वेळा इन्फेक्शन प्रिव्हेन्शन कंट्रोल करण्यासाठी हे जे आहे त्याच्यासाठी आयसोलेशन रूम जे आहेत तुम्ही ते कसे पाहिजे, तुमच्याकडे ॲडिक्वेट पाहिजे. देन ॲडिक्वेट ॲक्सेस टू हँड वॉशिंग फॅसिलिटीज. त्याच्याबरोबर हात धुण्याच्या सोयींची पर्याप्तता उपलब्ध असली पाहिजे. युजिंग मटेरियल्स विच कॅन बी क्लीन इझिली. म्हणजे जे तुम्ही वापर केलेले ज्या गोष्टी आहेत, वस्तू म्हणजे आता तुमचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते मात्र क्लीन डेली म्हणजे ते लगेच तुमचे होण्यासाठी त्याच्यासाठी ती सोय असली पाहिजे. आणि त्याच्याबरोबर ॲप्रोप्रिएट रूम डिझाईन विथ रूम गुड व्हेंटिलेशन. म्हणजे तुम्हाला त्याच्याबरोबर काय पाहिजे, व्यवस्थित व्हेंटिलेशनची पण गरज पाहिजे. ओके, हे झाले तुमचे महत्त्वाची गोष्टी. हे तुम्हाला मी कशासाठी सांगते तर इमारतीचं बांधकाम. ओके, आता हे झाल्यानंतर नेक्स्ट आहे ते एअर अँड व्हेंटिलेशन. एअर अँड व्हेंटिलेशनमध्ये तुम्ही काय बघणार तर आहे एअरबॉर्न इन्फेक्शन कॅन बी ट्रान्समिटेड थ्रू एअर. हे सगळ्यांना माहिती आहे. एअरबॉर्न इन्फेक्शन कशाने, हवेने, हवेद्वारे होणारे इन्फेक्शन हवेनेच होणार, ट्रान्समिट होणार. सेकंड, एरोझॉल जनरेटिंग प्रोसिजर ऑल्सो प्रोड्यूस इन्फेक्टेड ड्रॉपलेट्स विच कॅन ट्रान्समिट थ्रू एअर. म्हणजे एरोझॉलमध्ये निर्माण करणाऱ्या कार्यपद्धती ज्या काही आहेत त्या संक्रमित बिंदू सुद्धा म्हणजे इन्फेक्टेड ड्रॉपलेट्स जे म्हणतात ते निर्मित करतात. त्याच्यानंतर एअरबॉर्न इन्फेक्शन ट्रान्समिट कसं होतं ते ड्रॉपलेट जे एअरबॉर्न इन्फेक्शन ट्रान्समिट होतं ज्या ड्रॉपलेट न्यूक्लिआय त्यांची साईज असते मोर दॅन 5 मायक्रॉन्स. लक्षात आलं, म्हणजे किती असते, मोर दॅन 5 मायक्रॉन. त्याच्याबरोबर पार्टिकल्स आर सस्पेंडेड इन एअर. हवेमध्ये असतात हे पार्टिकल्स आणि ते कुठल्या अंतरापर्यंत ट्रान्समिट होऊ शकतात तर ट्रॅव्हल डिस्टन्स ओव्हर 1 मीटर, 1 मीटरपेक्षा पण जास्त त्याच्यात ते ट्रान्समिट होऊ शकतात. देन व्हेंटिलेशन इज द की टू प्रिव्हेंट
एअरबॉर्न ट्रान्समिशन. आणि ह्याच्यासाठी तुमच्याकडे तुम्ही जिथे काम करता तिथे प्रॉपर व्हेंटिलेशन, प्रॉपर वायुविजन ज्याला म्हटलं जातं ते झालं पाहिजे. कशासाठी? एअरबॉर्न, टू प्रिव्हेंट एअरबॉर्न ट्रान्समिशन. आता हे करण्यासाठी आपण आता पुढे जाणार आहोत. त्याला पहिलं आता बघणार नॅचरल व्हेंटिलेशन. आता नॅचरल व्हेंटिलेशन म्हणजे काय, तर ह्याला मराठीत म्हणतात नैसर्गिक वायुविजन. नॅचरल व्हेंटिलेशन म्हणजे आपण बघा लहानपणापासून शिकलेलो आहोत, क्रॉस व्हेंटिलेशन झालं पाहिजे, हवा दारं आणि खिडक्या कशी समोरासमोर पाहिजेत, त्याला म्हणतात क्रॉस व्हेंटिलेशन. तर आपण इथे शिकणार आहोत. तर फ्रेश एअर दॅट एंटर्स अँड लिव्स द एरिया थ्रू विंडोज ऑर डोअर्स. लक्षात आलं? म्हणजे जी खेळती हवा जी आहे ती हवा दारं आणि खिडक्यांमधून काय झाली पाहिजे, पास झाली पाहिजे. एंटर झाली, बाहेरून ताजीत हवा आली आणि ती पुन्हा बाहेर पडली पाहिजे. हे कुठून होतं, तर खिडक्या आणि दरवाजा. मेन नॅचरल व्हेंटिलेशन यालाच म्हणतात. दुसरं आहे अनरेस्ट्रिक्टेड अपोजिट ओपनिंग्स प्रोव्हाइड्स द मोस्ट इफेक्टिव्ह व्हेंटिलेशन. म्हणजे कुठलाही अडथळा न येता समोरासमोर जर ह्या दारं आणि खिडक्या असतील तर व्यवस्थित व्हेंटिलेशन, व्यवस्थित वायुविजन होणार. आणि तिथे अनरेस्ट्रिक्टेड म्हणजे मध्ये काही अडथळेच नाही आहेत ना, समोरासमोर आहेत, अपोजिट विरुद्ध दिशेला आहेत, म्हणजे प्रश्नच येणार नाही. तिसरं आहे अनरेस्ट्रिक्टेड अँड फिक्स ओपनिंग हेल्प इन मेंटेनिंग एअर फ्लो. म्हणजे मध्ये काही अडथळे नाही आहेत, आहे दारं खिडक्या समोरासमोर आहेत, ठीक आहे, पण मध्ये जर काही असेल कपाट बिपाट असं काही असेल तर काय होणार, अडथळा येणार ना, व्हेंटिलेशन होणार नाही. म्हणून काय म्हटलं इथे अनरेस्ट्रिक्टेड अँड फिक्स ओपनिंग हेल्प इन मेंटेनिंग एअर फ्लो. म्हणजे मध्ये असं काही कपाटा बिपाटा असं काही नसलं पाहिजे. फोर्थ आहे मेंटेनन्स अँड चेक्स ऑफ ओपनिंग हेल्प इन एन्श्युरिंग मेंटेन नॅचरल व्हेंटिलेशन. म्हणजे तुमचं ते जर मेंटेनन्स व्यवस्थित झालं, ओपनिंग व्यवस्थित बघितल्या गेल्या, साफसफाई व्यवस्थित केली गेली, तर ह्याच्यामुळे काय होऊ शकतं, नैसर्गिक वायुविजन होतं, म्हणजे नैसर्गिक व्हेंटिलेशन होऊ शकतं. त्याच्याबरोबर मॅक्झिमायझिंग द साईज ऑफ विंडोज. लक्षात घ्या, खिडक्या ह्या मोठ्या साईजच्या पाहिजे, साईज मोठी असेल आणि प्लस त्याच्याबरोबर ज्या झडपा असतात ना खिडक्यांच्या वरती, ओपनिंग विंडो पेन्स, ते लोकेटिंग विंडोज ऑन ऑपोजिट साईड कॅन ऑप्टिमाइज द व्हेंटिलेशन. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, ह्या ज्या खिडक्या आहेत विरुद्ध दिशेला जर असतील समोरासमोर तर काय होईल की व्यवस्थित व्हेंटिलेशन होणार. दुसरं आहे ह्याला अजून प्लस पॉईंट अजून जर तुम्ही घ्यायचं गेलं नॅचरल व्हेंटिलेशन होण्यासाठी तर पंखे. तर पंखे जे आहे फॅन्स कॅन हेल्प इन मिक्सिंग ऑफ एअर. म्हणजे हवेमुळे काय होतं, पंखा आहे ना त्याच्यामुळे काय होतं, जी बाहेरून येणारी हवा आणि पंख्याची हवा कसं होतं एकमेकांमध्ये मिक्स होते, विच कॅन डिस्पर्स पॉकेट्स ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ इन्फेक्शियस पार्टिकल्स. म्हणजे ही पंख्याची हवा आणि बाहेरून येणारी खेळती हवा ह्या एकत्र मिसळल्यामुळे काय होऊ शकतं, हे जे हाय कॉन्सन्ट्रेशनचे जे इन्फेक्शियस पार्टिकल्स आहेत ते काय होतात, डिस्पर्स होतात, बाहेर पडतात, म्हणजे ते एकाच जागेवर राहत नाही. तर आता आपण बघूया हे नॅचरल व्हेंटिलेशन कसं आहे. तर नॅचरल व्हेंटिलेशन आपण जर बघूया तर हे बघा ना, खिडक्या आणि दरवाजे कसे अपोजिट साईडला आहे, समोरासमोर आहे. म्हणजे एका बाजूने हवा आली खिडकीतून की दारातून बाहेर पडते, म्हणजे दारातून हवा आली की ती खिडकीतून बाहेर पडते. प्लस एअर मिक्सिंगसाठी घरामध्ये काय आहे, पंखे, टेबल फॅन, सिलिंग फॅन, त्याच्यानंतर हे बघा स्टँडिंग फॅन, असे फॅन्स असणं आवश्यक आहे. ह्याच्यामुळे काय होतं, नॅचरल व्हेंटिलेशनमध्ये ह्याची भर पडल्यामुळे, हे मेकॅनिकल जे आहेत ना ह्याची भर पडल्यामुळे म्हणजे जे इन्फेक्शन प्रिव्हेंट करणं सोपं होऊ शकतं. ओके, नाव विल सी नॅचरल व्हेंटिलेशनचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज काय आहेत. तर आपण आता बघूया की ॲडव्हान्टेज काय आहेत. ॲडव्हान्टेज म्हणजे फायदे आणि डिसॲडव्हान्टेज म्हणजे दुष्परिणाम. आता त्याचं काय आहे ते बघूया. ॲडव्हान्टेज म्हणजे काय असेल, इट इज ॲप्रोप्रिएट फॉर वॉर्म ऑर टेम्परेट क्लायमेट. म्हणजे हे ठीक आहे, साधारण जे वातावरण जे असतं वॉर्म, उबदार वातावरणासाठी हे खूप चांगलं आहे. त्याच्याबरोबर लो कॅपिटल अँड ऑपरेशनल अँड मेंटेनन्स कॉस्ट. म्हणजे ह्याला काही ह्याला काही पैशाची गरज असं लागत नाहीये,
फक्त तुम्हाला एकदा खिडक्या दरवाज्याचं समोरासमोर फिक्स केले की काम झालं. म्हणजे मेंटेनन्स कॉस्टची पण गरज नाही आहे. खिडक्या म्हणजे सारखं त्याच्यामध्ये काही चेंजेस करा, पैसे भरा, मेंटेनन्स करा, इलेक्ट्रिसिटीचा बिल भरा, असं तर काहीच येत नाही आहे. त्याच्यानंतर कॅन अचीव हाय व्हेंटिलेशन, ह्याच्यामध्ये बरोबर वायुविजन होतं. इट इज सिम्पल अँड इफेक्टिव्ह. दुसरं सांगायचं झालं तर हे स्वस्त आणि कसं आहे, इफेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर डिसएडव्हान्टेज, तुम्ही जर म्हणाल तर त्याचे नॅचरल व्हेंटिलेशनचे सगळे फायदेच आहे, स्वस्त एकदम, काहीच खर्च बिर्च काही नाही, एकदाच फिक्स केलं की झालं. डिसएडव्हान्टेज काय आहे तर अफेक्टेड बाय नॅचरल क्लायमेट. आता मी सांगितलं उबदार वातावरणासाठी हे योग्य आहे, पण कधी कधी काय होतं, पाऊस पडला, ओके, थंडी पडली, जास्त अगदी अति गरम झालं तर त्याच्यासाठी हे बरोबर नाही. अँड ऑक्युपंट्स बिहेवियर, आणि तुम्ही कसं वागणार ह्याच्यावर अवलंबून आहे. कॅन बी डिफिकल्ट टू प्लॅन ऑर डिझाईन, त्याच्याबरोबर हे तुम्हाला डिफिकल्ट हे जे डिसएडव्हान्टेज आहे, म्हणजे आता कॅन बी डिफिकल्ट टू प्लॅन ऑर डिझाईन, आता खवा खेळती राहण्यासाठी जरा डिफिकल्ट आहे, कारण कसं माहिती आहे, बरोबर खिडक्या दरवाजे समोरासमोर येणं हे खूप आवश्यक आहे, म्हणजे डिफिकल्ट आहे ना प्लॅन करायला. अगेन रिड्यूस कम्फर्ट इन एक्स्ट्रीम वेदर, कधी कधी काय होतं, खूप जर गरम होत असेल तर आपलं जे म्हणजे रिड्यूस म्हणजे आपले जे नॉर्मल म्हणजे कम्फर्ट जे आहे तो काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. देन डिफिकल्ट टू अचीव डायरेक्शनल एअरफ्लो, आणि कधी कधी हवेची दिशा काय एकाच दिशेने सांगता येत नाही ना, दुसऱ्या दिशेने पण होऊ शकते. म्हणजे हवेची दिशा आपण नॅचरल हवेची दिशा काय असं सांगू शकत नाही का इथूनच पाहिजे तिथूनच पाहिजे. हां, तर डिफिकल्ट टू अचीव डायरेक्शनल एअरफ्लो. ओके, तर त्याच्याबरोबर आता हे जे झालं नॅचरल व्हेंटिलेशन. त्याच्यानंतर मेकॅनिकल व्हेंटिलेशन. आता मेकॅनिकल व्हेंटिलेशन बघूया. तर हे काय आहे, ह्या मेकॅनिकल व्हेंटिलेशन म्हणजे काय झालं, मी तुम्हाला नॅचरल सांगितलं, नैसर्गिक बोलली आहे. आता बघायचंय ते मेकॅनिकल व्हेंटिलेशन. मेकॅनिकल व्हेंटिलेशन म्हणजे काय, तर तुम्हाला त्याच्यामध्ये मेकॅनिकल बाहेरून तुम्हाला सप्लाय करायचं आहे, तर त्याच्यासाठी आपण काय करतो, तर त्याच्यासाठी पंखे वापरतात. ओके, यूज फॅन टू ड्राईव्ह द एअर फ्लो थ्रू एरिया. देन कॅन बी फुल्ली कंट्रोल और बी यूज इन कॉम्बिनेशन ऑफ एअर कंडिशनिंग अँड एअर फिल्ट्रेशन. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागतं, तर एअर कंडिशनचा वापर करू शकता तुम्ही, शिवाय कधी कधी एअर फिल्ट्रेशनचा पण वापर करू शकता. देन मिक्स मोड व्हेंटिलेशन म्हणजे काय, नॅचरल आणि मेकॅनिकल व्हेंटिलेशन दोघांचं कॉम्बिनेशन. ओके, अजून कसं वापरू शकता, तर मेकॅनिकल व्हेंटिलेशन कॅन बी इम्प्लिमेंटेड व्हेन नॅचरल व्हेंटिलेशन कॅन नॉट बी डन. आणि कधी कधी काय होतं की कधी कधी मेकॅनिकल व्हेंटिलेशन हे जे आहे ना, हे केव्हा वापरू शकतो, जेव्हा नॅचरल व्हेंटिलेशन अजिबातच होत नाही, त्यावेळेला तुम्ही वापरू शकता. त्याच्याबरोबर आता आपण बघणार आहोत, म्हणजे त्याच्यासाठी जे वापरण्यासारखं जे मेन आहे ते फॅन्स, मेकॅनिकल फॅन्स. तर मेकॅनिकल फॅन्स म्हणजे काय, एक्झॉस्ट फॅन्स आर द सिम्पलेस्ट फॉर्म्स ऑफ मेकॅनिकल व्हेंटिलेशन. म्हणजे एक्झॉस्ट फॅन जे लावले जातात ना, हे सिम्पलेस्ट वे आहे, फॉर्म आहे मेकॅनिकल व्हेंटिलेशनचे. हे बघा, एक्झॉस्ट फॅन आपल्याकडे घरी पण असतात, तुमच्या लक्षात आलं असेल, बाथरूममध्ये असतात, किचनमध्ये असतात. म्हणजे हे जे आहे ते सिम्पलेस्ट फॉर्म आहे. इफ युझिंग एक्झॉस्ट फॅन, जर तुम्ही एक्झॉस्ट फॅन वापरला तर तुम्हाला बघायला पाहिजे की एन्श्युअर एअर फ्लो इज ॲडिक्वेट. बरोबर, हवेचा फ्लो जो आहे तो कसा पाहिजे, ॲडिक्वेट पाहिजे. अँड डज नॉट फ्लो थ्रू द सेम विंडो ऑर वेंट. आणि हा फ्लो जो आहे त्याच म्हणजे ते पंखा लावला तिथूनच त्याच्यातून त्याच खिडकीतून आणि तिकडूनच बाहेर पडला गेला नाही पाहिजे, म्हणजे सेम ह्याच्यातून नाही झालं पाहिजे, एवढं मात्र तुम्हाला बघायला पाहिजे. म्हणून एअर फ्लो ॲडिक्वेट असणं हे आवश्यक आहे. देन अदर फॉर्म्स आर वेंट्स अँड टर्बाईन्स. आता हे काय ते आपण बघूया, अदर फॉर्म्स कसे असतात, वेंट्स अँड टर्बाईन्स. तर हे मेकॅनिकल व्हेंटिलेशनचं एक प्रकार आहे. हे तुम्हाला जर बघितलं तर हे याचा उपयोग कशासाठी हे पण मोठ्या मोठ्या ठिकाणी म्हणजे ते मोठ्या प्रमाणात जे काम केलं जातं तिकडे याचा वापर केला जातो. ओके, ABCD दाखवले ना ते. त्याच्यानंतर आपण ह्या मेकॅनिकल व्हेंटिलेशनचे ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज बघणार आहोत.
ॲडव्हान्टेज काय आहे, तर मेन म्हणजे फायदा आता काय आहे, तर ॲप्रोप्रिएट फॉर ऑल क्लायमेट्स, सगळ्या क्लायमेट्सला चालू शकतो. मोर कंट्रोल अँड कम्फर्ट, म्हणजे तुम्हाला कम्फर्ट पण मिळतं आणि तुम्ही स्वतःच्या मनाने पाहिजे तेवढं कमी जास्त कंट्रोल करू शकता. पण लिमिटेड हे जे आहे ते लिमिटेड कंट्रोल बाय ऑक्युपंट्स, म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला वापर करण्याचं मर्यादित नियंत्रण ठेवता येतं. देन कॅन बी मिक्स मोड टू अचीव सफिशियंट व्हेंटिलेशन, आणि तुम्ही मिक्स मोडमध्ये पण वापरू शकता. कशासाठी, तर तुम्हाला व्हेंटिलेशन प्रॉपर करण्यासाठी, म्हणजे तुम्ही ह्याच्याबरोबर नॅचरल व्हेंटिलेशन पण घेऊ शकता. नॅचरल व्हेंटिलेशन आणि प्लस मेकॅनिकल व्हेंटिलेशन दोन्ही घेऊ शकता. डिसएडव्हान्टेज काय आहे, तर ह्याच्यासाठी हे एक्सपेन्सिव्ह आहे, महाग आहे, डिफिकल्ट टू इन्स्टॉल, आणि आपल्याला डिफिकल्ट होतं, म्हणजे ते आपल्याला इन्स्टॉल करावं लागतं. ओके. त्याच्यानंतर कॅन फेल टू मेंटेन डिझायर्ड व्हेंटिलेशन रेट थ्रू फॉल्टी डिझाईन अँड मेंटेनन्स. कधी कधी काय होतं की जर ते त्याच्यामध्ये काही डिफेक्ट असेल तर आपल्याला डिझायर व्हेंटिलेशन मेंटेन करता येत नाही, किंवा आपण जर मेंटेनन्स त्याचं रेग्युलरली केलं नाही तरी पण होऊ शकतं. आणि काय मेन जे आहे, नॅचरल व्हेंटिलेशनचा एवढा आवाज नसतो, पण ह्या मेकॅनिकल व्हेंटिलेशनचा कॅन बी नॉइझी, आवाज खूप प्रमाणात असतो. त्याच्यानंतर आता आपल्याला जर बघायचं झालं तर बघूया की ह्याचे मिनिमम चेंजेस पर आवर काय आहे. तर मिनिमम एअर चेंजेस पर आवर आहे, तर फर्स्ट आहे टाईप ऑफ हेल्थ केअर सेटिंगमध्ये. तर तुम्ही बघाल तर मिनिमम एअर चेंजेस सगळ्यांचे जर रजिस्ट्रेशन एरिया, आउटपेशंट डिपार्टमेंट आणि इनपेशंट डिपार्टमेंटमध्ये मिनिमम एअर चेंजेस पर आवर आहे ते मोर दॅन 6 एअर चेंजेस पर आवर. ओके. त्याच्यानंतर अवरली जर चेंजेस बघितलं, मिनिमम अवरली चेंजेस पर लिटर पर सेकंड जर बघितलं पर पेशंट, तर इट शुड बी मोर दॅन 40 लिटर पर सेकंड. हे कुठे कुठे सांगितलं, हे सेम जे आहे ते रजिस्ट्रेशन एरिया आणि आउटपेशंट डिपार्टमेंट, वेटिंग एरिया अँड इनपेशंट डिपार्टमेंट म्हणजे तुमचे वॉर्ड्स झालं. ह्या ठिकाणी हे सेम दाखवलंय. पण हाय रिस्क सेटिंग अँड देअर वेटिंग एरियाज, ART सेंटर, TB चेस्ट डिपार्टमेंट, आउटपेशंट म्हणजे TB चेस्ट डिपार्टमेंटचं जे आउटपेशंट OPD जे आहे ना, किंवा तुम्ही इनपेशंट ब्रॉन्कोस्कोपी प्रोसिजर, MDR TB वॉर्ड्स अँड क्लिनिक्स, एअरबॉर्न प्रिकॉशन रूम्स, हे जे आहे रेस्पिरेटरी इन्फेक्शन जिथे रिस्की आहे अशा ठिकाणी मिनिमम एअर चेंजेस पर आवर शुड बी इट शुड बी मोर दॅन 12. ओके. त्याच्याबरोबर मिनिमम आवरली चेंजेस जर तुम्ही बघाल तर इट शुड बी 80 to 160 लिटर पर सेकंड पर पेशंट, म्हणजे ह्या हाय रिस्क सेटिंगमध्ये ह्याची गरज जास्त आहे. ओके. आणि रजिस्ट्रेशन आउटपेशंट इनपेशंटमध्ये कशी आहे, कमी आहे. लक्षात आलं. आता त्याच्यानंतर ह्याच्यानंतर आपण जर बघायचं झालं तर जर समजा कन्सिडरिंग हॉट क्लायमेट, आता जर समजा गरम होत असेल अशा वेळेला तुम्ही काय करायचं, तर असं जर तुम्ही विचार केले हॉट क्लायमेट बद्दल जर विचारात घ्यायचं झालं, गरम हवामानासाठी विचारणीय गोष्टी जर म्हटलं तर आपण फर्स्ट पॉइंट एक आहे तो आहे एअर कंडिशन मस्ट बी अवॉइडेड. लक्षात घ्या, AC बंद करायचा, पण वापरायचा केव्हा, ऑर यूज व्हेरी कॉशियसली इन पेशंट केअर एरियाज. If air conditions are used, it is important to maintain adequate ventilation for airborne infection control. म्हणजे मोस्टली तुम्हाला काय AC अवॉइड करायचं, आणि जर समजा तुम्हाला वापरायचंच झाला तर तुम्ही कॉशियसली वापरायचं, म्हणजे त्याची व्यवस्थित निगा ठेवली गेली पाहिजे, मेंटेनन्स झालं पाहिजे, आणि त्याच्यामुळे काय होणार, ॲडेक्वेट व्हेंटिलेशन मेंटेन झालं पाहिजे. कशासाठी, तर एअरबॉर्न इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी. लक्षात आलं, हे ACचं. सेकंड, सोलार हीट गेन मस्ट बी मिनिमाइज थ्रू प्रॉपर यूज ऑफ सनशेड्स ऑर एक्सटर्नल शेडिंग. म्हणजे सूर्यप्रकाश जो आहे तो पण काय झाला पाहिजे, आतमध्ये कमी प्रमाणात आला पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सनशेड, म्हणजे तुम्ही सूर्यप्रकाश येऊ नये म्हणून सनशेड लावतात ना बाहेरच्या बाजूला, किंवा एक्सटर्नल शेडिंग देतात, कलर फॉईल वगैरे लावतात ना, तसं ते तुम्हाला करणं आवश्यक आहे. थर्ड आहे आउटडोअर शेडेड वेटिंग एरियाज मस्ट बी यूज टू द ग्रेटेस्ट एक्सटेंट पॉसिबल. म्हणजे बाहेरची जी बाजू आहे शक्य तेवढे बाहेरील शेडेड प्रतीक्षा क्षेत्र
वापरलं गेलं पाहिजे. सो दिस इज अबाउट कन्सिडरेशन फॉर हॉट क्लायमेट. अजून 2-3 पॉईंट्स आहेत, तर ते आहेत वेअर ऑगमेंटेशन ऑफ व्हेंटिलेशन इज रिक्वायर्ड. जिथे जिथे तुम्हाला व्हेंटिलेशनची गरज आहे, द यूज ऑफ एअर सप्लाय फॅन्स मे हेल्प इम्प्रूव्ह थर्मल कम्फर्ट कम्पेअर्ड टू एक्झॉस्ट फॅन. जेव्हा जिथे जिथे व्हेंटिलेशनची गरज आहे अशा ठिकाणी तुम्हाला एअर सप्लाय हवा येण्यासाठी पंख्यामुळे काय होतं की थर्मल कम्फर्ट मिळतं. म्हणजे एक्झॉस्ट फॅनच्या कम्पॅरेटिव्हली यू कॅन गेट द थर्मल कम्फर्ट. म्हणून काय करायचं, पंखे लावायचे. देन यूज ऑफ इव्हॅपरेटिव्ह कूलर्स, डेझर्ट कूलर्स, म्हणजे की त्याच्यामुळे तुमचं इफेक्टिव्ह सोल्युशन टू अचीव बोथ कम्फर्ट अँड ॲडिक्वेट व्हेंटिलेशन. ओके, म्हणजे तुम्हाला इव्हॅपरेटिव्ह कूलर्स वापरायचे ॲज दे टेंड टू हॅव पॉवरफुल फॅन्स. तुम्हाला माहिती आहे आता हे कूलर्स आहे ना, आता कोरोनाच्या ह्याच्यामध्ये तुमच्याकडे सगळ्यांकडे आले असतील, त्यामुळे तुम्हाला त्याच्या कूलरची त्याची जाणीव झाली असेल की त्याचा आवाज किती येतो. तर हे खूप पॉवरफुल असतात, ॲडिक्वेट व्हेंटिलेशन देतात आणि हॅव अ पॉवरफुल फॅन्स, आणि त्याचे फॅन्स पण किती फास्ट असतात. तर प्रॉपर मेंटेनन्स ह्याला मात्र तुम्हाला गरज आहे, कारण ते कूलर असं सहज किती कम्फर्ट देत असलं, किती कुलिंग देत असलं तरी पण, आणि किती चांगलं व्हेंटिलेशन देत असलं तरी पण तुम्हाला मेंटेनन्स करणं खूप आवश्यक आहे. दिस इज रिगार्डिंग हे जे पॉईंट सांगितले 5 तुम्हाला हे हॉट क्लायमेटचे. आता तुम्ही विचार कराल हॉट क्लायमेट जाईल तर कोल्ड क्लायमेटचं काय. तर कोल्ड क्लायमेटमध्ये हाय व्हेंटिलेशन रेट कॅन ॲडव्हर्सली अफेक्ट द वॉर्मनेस ॲज इट इज डिफिकल्ट टू अचीव वॉर्मथ ड्यू टू विंडो बिईंग क्लोज. मग तुम्ही काय करता, आता थंडीचं वातावरण असेल ना, तर हाय व्हेंटिलेशन रेट अशा वेळेला ॲडव्हर्सली अफेक्ट वॉर्मनेस, म्हणजे इथे वॉर्मनेस काय होतं, कमी होतो, आणि इट इज डिफिकल्ट. त्याच्यामुळे काय होतं त्यावेळेला, त्याच्यामुळे आता वॉर्मनेस नाही आहे, मग त्याच्यामुळे तो वॉर्मनेस तुम्हाला मिळणार नाही का, कारण हे इन्सुलेशन ऑफ वॉल्स, याच्यासाठी इन्सुलेशन ऑफ वॉल्सची गरज असते, म्हणजे भिंतींचे योग्य निरोधन करणं. अँड डबल ग्लेझिंग ऑन विंडोज, आणि खिडक्यांवर दुप्पट ग्लेझिंगद्वारे यू कॅन हेल्प इन कॅप्चरिंग सोलर हीट अँड रिड्यूस कन्स्ट्रक्शन लॉस थ्रू वॉल्स. म्हणजे भिंतीचे योग्य निराधन आणि डबल ग्लेझिंग तुम्ही खिडक्यांवर केलं तर सौर उष्मा प्राप्त करण्यास आणि भिंतीमार्फत होणारा तोटा जो आहे, कंडक्शन लॉस जो आहे, संवहन तोटा जो आहे तो कमी करण्यास मदत होऊ शकते. त्याच्याबरोबर वेअर इन्क्रीज व्हेंटिलेशन इज रिक्वायर्ड, तुम्हाला जर व्हेंटिलेशनची खूप जास्त गरज आहे अशा ठिकाणी एअर एक्झॉस्ट फॅन्स कॅन हेल्प मेंटेन ॲडिक्वेट व्हेंटिलेशन, म्हणजे ते व्यवस्थित एक्झॉस्ट फॅन व्यवस्थित व्हेंटिलेशन मेंटेन करतं. त्याच्याबरोबर इवन वेअर कुठे करतं, इवन अशा ठिकाणी पण करतं की जिथे विंडोज अँड डोअर्स आर क्लोज, म्हणजे दारं खिडक्या बंद असली तरी पण हा एक्झॉस्ट फॅन हेल्पफुल होतो. कशासाठी, व्हेंटिलेशन ॲडिक्वेट मेंटेन करण्यासाठी. त्याच्याबरोबर टार्गेटेड रेडियंट और डायरेक्ट नियर बॉडी हिटिंग मेथड्स आर मोस्ट इफेक्टिव्ह दॅन कॉमन कन्व्हेक्टिव्ह रेडिएटर्स. म्हणजे तुमचं जर ते रेडियंट जे आहेत, टार्गेटेड रेडियंट और डायरेक्ट नियर बॉडी हिटिंग मेथड्स हे मोस्ट इफेक्टिव्ह आहे दॅन कॉमन कन्व्हेक्टिव्ह रेडिएटर्स. आणि त्याच्यामध्ये काय येतं, धिस इन्क्लूड्स मॉडर्न इलेक्ट्रिक कॉईल, हीटर्स, हिटेड ब्लँकेट्स अँड मॅट्रेसेस. म्हणजे ह्याच्यामध्ये अजून तुम्ही काय काय घालू शकता, तर ह्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिक कॉईल, हीटर्स, हिटेड ब्लँकेट्स अँड मॅट्रेसेस पण तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये यूज करू शकता. ओके, आता हे झालं कोल्ड क्लायमेट. आता आपण स्वच्छता कशी करायची, क्लिनिंग अँड सॅनिटेशन कसं मेंटेन करायचं. आता बघा, क्लिनिंग म्हणजे काय, वॉश करणं, हात धुणे ज्याला म्हटलं जातं मराठीत. तर काय, त्याच्यामुळे काय होतं, क्लिनिंग इज द रिमूव्हल ऑफ व्हिजिबल सॉइल, म्हणजे ऑर्गॅनिक और इनऑर्गॅनिक मटेरियल फ्रॉम ऑब्जेक्ट्स. क्लिनिंगमुळे काय होतं, हे जे आहे व्हिजिबल सॉइल आहे ते जाऊ शकतं फ्रॉम ऑब्जेक्ट अँड सरफेसेस, अँड नॉर्मली इज अकम्प्लिश मॅन्युअली और मेकॅनिकली युझिंग वॉटर,
विथ डिटर्जंट और एन्झायमॅटिक प्रॉडक्ट्स. म्हणजे ह्या क्लिनिंगमुळे काय होतं की तुम्ही विजिबल सॉइल हे रिमूव्ह करू शकता. जे काय हातात दिसतं तुम्हाला ते तुम्ही क्लिनिंगने वॉश करून काढू शकता. पण कसं, क्लिनिंग फ्रॉम ऑब्जेक्ट्स अँड सर्फेसेस अँड नॉर्मली इज अकम्प्लिश मॅन्युअली ऑर मेकॅनिकली. कशाने करणार तर युझिंग वॉटर विथ डिटर्जंट और एन्झायमॅटिक प्रॉडक्ट्स. म्हणजे आपण सिंपल भाषेत म्हटलं तर सोप अँड वॉटर. हे झालं क्लिनिंग. मग डिसइन्फेक्शन काय तर डिसइन्फेक्शन डिस्क्राइब्स अ प्रोसेस that eliminates many or all pathogenic microorganisms except bacterial spores or inanimate objects. म्हणजे तुम्हाला सांगितलं क्लिनिंग मध्ये सोप अँड वॉटर वापरलं जातं आणि त्याच्यामध्ये रिमूव्ह ऑफ विजिबल सॉइल. ओके, लक्षात आलं. पण डिसइन्फेक्शनमुळे काय होतं की ह्याच्यामुळे मोस्ट ऑफ पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करू शकतात, एलिमिनेट बाहेर जाऊ शकतात, तुम्ही काढून टाकू शकता. पण लक्षात घ्या का फक्त पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम सांगितले आहेत, पण तुम्ही बॅक्टेरियल स्पोर्स और इनॅमिनेट ऑब्जेक्ट्स तुम्ही काढू शकत नाही. लक्षात आलं डिसइन्फेक्शन. मग ते कशाने काढणार हे बॅक्टेरियल स्पोर तर ते तुम्ही स्टरलायझेशन आहे. म्हणजे स्टरलायझेशन डिस्क्राइब्स अ प्रोसेस दॅट डिस्ट्रॉयज और एलिमिनेट ऑल फॉर्म्स ऑफ मायक्रोबियल लाईफ and is carried out in healthcare facility by physical or chemical methods. म्हणजे स्टरलायझेशनमुळे तुम्ही ऑल म्हणजे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स बॅक्टेरियल स्पोर्स हे तुम्ही काय करू शकता, काढून टाकू शकता. आणि ते कशामुळे ते कॅरी झालेले आहेत तर तुम्हाला हेल्थकेअर फॅसिलिटर्स जे आहात, हेल्थकेअर वर्कर्स, त्यांच्या ते तुम्ही फिजिकल आणि केमिकल मेथडने काय करतात, तुम्ही ट्रान्समिट करतात, ते पण स्टरलायझेशनने काय करू शकता, रिमूव्ह करू शकता, एलिमिनेट करू शकता. सो क्लिनिंग अँड सॅनिटेशन. ओके, त्याच्यानंतर क्लिनिंग अँड सॅनिटेशन काय आहे तर ह्याच्यामध्ये ड्राय कंडिशनमध्ये ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतात, वेट कंडिशनमध्ये काय असतात, ग्रॅम नेगेटिव्ह बॅक्टेरिया, फंगल स्पोर्स असतात. लक्षात आलं. त्याच्याबरोबर पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स, फोमाइट्स म्हणजे जे पेशंटने वापरलेले आहेत. ओके, म्हणजे ते इन्फेक्टेड झालेले आर्टिकल्स, देन इन्फेक्शस ड्रॉपलेट आर प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट. अँड क्लिनिंग हेल्प इन रिड्युसिंग द बॅक्टेरियल लोड अँड मेक्स द एन्व्हायरमेंट अनसुटेबल फॉर मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ. म्हणजे हे जे असतात पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम, फोमाइट्स, यांच्यामध्ये इन्फेक्शन ड्रॉपलेट्स हे सगळे वातावरणामध्ये आहे. आणि क्लिनिंगमुळे काय होतं, हा बॅक्टेरियल लोड म्हणजे फक्त सोप अँड वॉटरने क्लीन करायचं, बॅक्टेरियल लोड काय होईल, कमी होईल. आणि हा इट मेक्स द एन्व्हायरमेंट अनसुटेबल फॉर मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ. ओके, रुटीन क्लिनिंग मध्ये काय असतं तर रुटीन क्लिनिंग ऑफ हेल्थकेअर फॅसिलिटी इज इम्पॉर्टंट टू कीप इट क्लीन फ्रॉम डस्ट अँड सॉइल. म्हणजे क्लिनिंगमुळे तुमचं रुटीन क्लिनिंग, दररोजची जी आहे ना साफसफाई जी करता तुम्ही, जी तुम्ही करून घेता, तर त्याच्यामुळे काय होतं की हे डस्ट अँड सॉइल काय होतं, क्लीन होतं. ओके, देन मोस्ट ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट इन डर्ट. बरोबर, डर्टमध्ये म्हणजे घाणीमध्ये म्हणजे आहे, धुळीमध्ये काय मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतातच. आणि रुटीन क्लिनिंगमुळे काय होतं, हे मायक्रो ऑर्गॅनिझम काय होतं, एलिमिनेट होतात. आणि त्याच्यासाठी रिटर्न पॉलिसी शुड गाईड द फ्रिक्वेन्सी ऑफ क्लिनिंग. म्हणजे ह्याच्यासाठी रिटर्न पॉलिसीची गरज आहे की क्लिनिंग कधी कधी करायचं. आता तुम्हाला तर ते सगळं माहिती आहे, मॉर्निंग ड्युटीमध्ये किती वेळा होतं, इव्हनिंग ड्युटीमध्ये किती वेळा होतं, आणि नाईट ड्युटीमध्ये हे जे क्लिनिंग आहे, साफसफाई जी होते ती किती वेळा होते, याची तर तुम्हाला पूर्ण कल्पना आहे. आणि ते तुम्हाला त्या सर्वांकडून करून घेणं हे महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर आता हे जे क्लिनिंग मेथड जे आहेत त्याचे डिफरंट झोन्स दिलेले आहेत बघा. तर झोन जे आहेत ते A, B, C, D. आता ABCD जे आहेत तर म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही बघाल A मध्ये किती पेशंट कॉन्टॅक्ट आहे आणि क्लिनिंग दोन्ही बघणार. तर A झोन जो आहे तिथे नो पेशंट कॉन्टॅक्ट, नॉर्मल डोमेस्टिक क्लिनिंग. दरवेळेला आपण घरी कशी करतो म्हणजे साफसफाई, साबण आणि पाण्याने साफसफाई करायची. A झाला. बी मध्ये काय आहे तर पेशंट्स आर नॉट इन्फेक्टेड,
नॉर हायली ससेप्टेबल. म्हणजे पेशंट काय इन्फेक्टेड नाही आहेत, पेशंट पण इन्फेक्टेड नाहीये किंवा ते असे असण्याची पण शक्यता नाहीये. तर हे अशा ठिकाणी काय करायचं, क्लीन युझिंग डिटर्जंट अँड वेट मॉपिंग. ओके, डिटर्जंट आणि वेट मॉपिंगने तुम्ही इथे क्लीन करू शकता. सी मात्र आहे तिथे पेशंट जे आहेत ते इन्फेक्टेड पेशंट्स आहेत आणि क्लिनिंग तुम्ही जे करणार आहात विथ डिसइन्फेक्शन. इथे मात्र तुम्ही काय करणार आहात, डिसइन्फेक्टंट वापरणार आहात अँड सेपरेट क्लिनिंग इक्विपमेंट. म्हणजे तुम्ही आता वॉर्डमध्ये काय वापरता, सोडियम हायपोक्लोराईड वगैरे जे वापरता की नाही क्लिनलीनेसला, ते इकडे येणार. आणि डी जर झोन म्हटला तर हायली ससेप्टेबल पेशंट म्हणजे कन्फर्म इन्फेक्टेड, हायली इन्फेक्टेड पेशंट्स आहेत आणि इथे जे क्लिनिंग लागतं ते हाय लेवल ऑफ डिसइन्फेक्शन इज रिक्वायर्ड. आता ह्याच्यासाठी जनरल प्रिन्सिपल्स काय आहेत, तर तत्व जी पाळायची आहेत ती आपल्याला व्यवस्थित फॉलो करायची आहेत. ती तत्व म्हणजे काय, क्लिनिंग शुड बी डन रेग्युलरली. नियमितरित्या साफसफाई झाली पाहिजे, मॉर्निंगमध्ये, इव्हनिंगमध्ये, नाईटमध्ये. म्हणजे प्रत्येक ड्युटीमध्ये दोनदा तरी साफसफाई झाली पाहिजे. आता ऑल द हाय टच साईट, आता जिथे जिथे इन्फेक्शनचे रेट जास्त असतील असं कुठलं आहे, डोअर नॉब्स, दरवाजाचे जे नॉब्स आहेत ना, हँडल, बेड रेल्स, पेशंटचे बेड रेल्स, बटनं, स्विचेस should be cleaned frequently as compared to low touch sites like walls, beds, curtains, windows. म्हणजे जिथे जास्त प्रमाणात इन्फेक्शन होतील अशा जी ठिकाणं आहेत तसे डोअर नॉब्स, बेडचे रेल्स, देन स्विचेस हे इकडे जास्त प्रमाणात असतं. त्या मानाने भिंती, बेड म्हणजे खिडक्या, म्हणजे खिडक्यांचे पडदे इथे काही एवढं नसतं, त्यामुळे तेवढं इन्फेक्शन नसतं. ऑल सर्फेसेस एस्पेशली हाय रिस्क एरियाज म्हणजे कुठलं, ICU, आयसोलेशन वॉर्ड, ऑपरेशन थिएटर शुड बी क्लीन रेग्युलरली विथ डिसइन्फेक्टंट ऑर डिटर्जंट सोल्युशन. अशा ठिकाणी जे हाय रिस्क एरिया आहे जिथे इन्फेक्शन झालं नाही पाहिजे, म्हणजे आहे ऑलरेडी ICU मध्ये जास्त आहे इन्फेक्शन, पण ऑपरेशन थिएटरमध्ये तर अजिबात झालं नाही पाहिजे, नाहीतर पेशंटला काय होणार, इन्फेक्शन होणार. तर हे मात्र रेग्युलरली डिसइन्फेक्टंट आणि डिटर्जंट सोल्युशनने काय केलं पाहिजे, क्लीन केलं पाहिजे. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे ऑल हॉरिझॉन्टल सरफेसेस म्हणजे जे समांतर जे भाग आहेत लाईक वॉश बेसिन, कमोड्स शुड बी क्लीन्ड डेली. ते मात्र रोजच्या रोज साफसफाई झाली पाहिजे. देन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस ऑर नो पेशंट कॉन्टॅक्ट एरियाज स्टील रिक्वायर नॉर्मल डोमेस्टिक क्लिनिंग. अशा ठिकाणी ना तुम्हाला जिथे पेशंट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस, पेशंट जास्त कॉन्टॅक्टमध्ये नाही अशा ठिकाणी काय नॉर्मल डोमेस्टिक क्लिनिंग आपण जे घरी कसं करतो साफसफाई तशी आपली रेग्युलरली मात्र ती करायची, पण क्लिनिंग इज रिक्वायर्ड. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे फ्रेश डिटर्जंट. ओके, म्हणजे जेव्हा तुम्हाला आता करायचं आहे त्याच वेळेला तुम्हाला ते सोल्युशन बनवायचं आहे. ओके, आणि ते सोल्युशन बनवताना डिटर्जंट किंवा डिसइन्फेक्टंट सोल्युशन शुड बी प्रिपेअर्ड डेली. त्याच वेळेला बनवायचं रोजच्या रोज. अँड हे जे आहे बनवलेलं आहे ॲज दे कॅन बी कंटॅमिनेटेड बाय द एंड ऑफ डे. आणि हे दिवसभरानंतर ते काय होऊ शकतं, खराब होऊ शकतं. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे मेथड्स ऑफ क्लिनिंग. तुम्ही काय कोणतं क्लिनिंग वापरणार. आता ड्राय बी डस्टिंग सांगणार नाही. ड्राय डस्टिंगने काय होते, त्याच्यातले मायक्रो ऑर्गॅनिझम उडतात. म्हणून काय करायचं, क्लिनिंग करताना वेट मॉपिंग, ओला फडकाने केस जे आहे, जे कचरा जो आहे, जो भाग आहे, ओल्या कपड्याने काय करायचं, वेट मॉपिंगने काय करायचं, क्लीन करायचं. तुम्ही त्याच्याबरोबर व्हॅक्यूम क्लीनर पण वापरू शकता किंवा फिल्टर त्याला अटॅच करून व्हॅक्यूम क्लीनर ते पण वापरू शकता. दिस इज द वन ऑफ द मेथड ऑफ क्लिनिंग. ड्राय मॉपिंगमुळे काय मी सांगितलं की जनरेट ते काय होतं, एरोझल्स म्हणजे ते हवेमध्ये ते उडतात आणि म्हणून ते काय करायचं, मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्याबरोबर हवेमध्ये उडून सगळीकडे स्प्रेड होतात. म्हणून हे शुड बी अवॉइडेड. ओके, त्याच्याबरोबर वेट डस्टिंग, ओल्या कपडा जो आहे ना, ओल्या कपड्याने तुम्ही पुसल्यामुळे आता हे मात्र तुम्ही कॅन बी डन फॉर हॉरिझॉन्टल सरफेसेस म्हणजे समांतर भाग आहेत अशा ठिकाणी तुम्ही वेट डस्टिंग वापरू शकता.
अजून काय आहे प्रिन्सिपल, तर कंटॅमिनेशन ऑफ क्लिनिंग सोल्युशन अँड मॉप्स मस्ट बी मिनिमाइज. म्हणजे ते पाणी जे वापरलं आहे, तुम्ही क्लिनिंग सोल्युशन टाकलेलं आहे, डिसइन्फेक्टंट टाकलं आहे का डिटर्जंट जे टाकलेलं आहे, ते जे सोल्युशन आहे ते कंटॅमिनेट होतं रिपीटेड यूज करून. म्हणून काय करायचं, कंटॅमिनेशन ऑफ क्लिनिंग सोल्युशन अँड मॉप्स मस्ट बी मिनिमाइज. वाटलं तर काय करायचं, लगेच खराब दिसलं, थोडं जरी दिसलं तरी ते चेंज करायचं. आता ह्याच्यासाठी काय करायचं, तर 2 बकेट मॉपिंग मेथड शुड बी युटिलाइज. 2 बकेट. ओके. डिसइन्फेक्टंट सोल्युशन्स अँड वॉटर बकेट आर केप्ट सेपरेट. डिसइन्फेक्टंट सोल्युशन आणि पाण्याची बकेट हे दोन्ही कैसे करायचे, आपण सेपरेट ठेवायचे. देन मॉप हेड्स शुड बी चेंज आफ्टर क्लिनिंग स्पिल्स. आणि मॉप हेड जे आहे ना, जे टोकाला असतं, ज्याने मॉपिंग करतो आपण, दॅट शुड बी चेंज आफ्टर क्लिनिंग स्पिल्स. ओके. देन मॉप हेड्स शुड बी डिकंटॅमिनेटेड रेग्युलरली. आणि ते काय होऊ शकतं, ते काय होतं, कंटॅमिनेट होतं, म्हणून ते काय म्हणजे वापरल्यामुळे, म्हणून ते दॅट शुड बी डिकंटॅमिनेटेड रेग्युलरली. देन वॉल्स, ब्लाइंड्स अँड कर्टन्स शुड बी क्लीन्ड वेन विजिबली सॉइल. तुम्हाला थोडंसं वाटलं की हे खराब झालेलं आहे, तर तुम्ही त्याच्या तिकडे भिंती पुसू शकता, त्याच्याबरोबर कर्टन पडदे पण तुम्ही काय करू शकता, पुसू म्हणजे धुवू शकता. पण तुम्हाला काय करायचंय, ते क्लिनिंग मात्र रेग्युलरली करायचंय. आता हे बघा, 2 बकेट मेथड. आता हे आपल्याकडे अशी मेथड नाहीये, पण आपल्याकडे बकेटमध्ये सोल्युशन घेऊन एकामध्ये डिटर्जंट किंवा डिसइन्फेक्टंट सोल्युशन आणि एकामध्ये साधं पाणी घेऊन तुम्ही हे साफसफाई करू शकता. बरोबर. त्याच्याबरोबर आता हे जे 2 बकेट मेथड्स मी सांगितले, डिसइन्फेक्शन कसं करणार, तर डिसइन्फेक्शन काय करता, रिमूव्ह ऑर्गॅनिझम विदाउट कम्प्लीट स्टरलायझेशन. मी तुम्हाला सांगितलंय इथे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स एलिमिनेट होतात, एक्सेप्ट काय सांगितलंय, स्पोर फॉर्मिंग बॅक्टेरिया. ओके. जे म्हणजे तुमचं स्टरलायझेशनची जेव्हा आपण करतो ना, स्टरलायझेशन मेथड ज्याला म्हटलं जातं, आपण स्टरलायझेशनसाठी कुठे पाठवतो, ऑटोक्लेविंगला. तर तिकडे जे स्पोर फॉर्मिंग बॅक्टेरिया काय होतात, एलिमिनेट होतात. पण इथे डिसइन्फेक्शनमध्ये ते मात्र होत नाही. डिसइन्फेक्शन प्रोसिजर मस्ट किल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही डिसइन्फेक्शन करता की नाही, मायक्रो ऑर्गॅनिझम किल होतात. हॅव अ डिटर्जंट इफेक्ट. तशीच डिटर्जंट सारखी सोपी जरा ती इफेक्ट असते. आणि शुड वर्क डिस्पाईट हार्डनेस ऑफ वॉटर. आणि ही किती पाणी म्हणतात कठीण पाणी असलं तरी पण ते वर्क होऊन जातं. आणि त्याच्याबरोबर किती नंबर ऑफ बॅक्टेरिया असू दे आणि प्रेझेन्स ऑफ सोप, साबण असू दे, ह्याचा उपयोग होतो. ओके. डिसइन्फेक्शनचा. नाउ विल सी द स्पॉल्डिंग डिसइन्फेक्शन क्लासिफिकेशन. म्हणजे हे जे स्पॉल्डिंग क्लासिफिकेशन आहे, ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की कसं काय क्लासिफिकेशन केलंय. तर ते डिवाइड केलंय 3 पार्ट्समध्ये, क्रिटिकल, सेमी क्रिटिकल अँड नॉन क्रिटिकल. क्रिटिकल म्हणजे काय झालं, मी सांगितलंय जोखमीचं, सेमी क्रिटिकल म्हणजे अर्ध्या जोखमीचं, आणि नॉन क्रिटिकल म्हणजे काहीच जोखीम नाही. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जे क्लासिफिकेशन आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही जाणार. क्रिटिकल म्हणजे अगदी जोखमीचं आहे. आणि त्याच्यामध्ये काय काय येतं, तर आयटम्स यूज आर आयटम्स एंटरिंग स्टराईल टिश्यूज, बॉडी कॅव्हिटी, वॅस्क्युलर सिस्टम अँड नॉन इंटॅक्ट म्युकस मेम्ब्रेन, एक्झाम्पल सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजे हे आता क्रिटिकल का म्हटलंय माहितीये, आता काही गोष्टी आपण शरीरामध्ये इन्सर्ट करतात, तर ते इन्सर्ट केले जे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट हे याच्यामध्ये येतात. तर गोल काय, आपला उद्देश काय आहे, तर ऑब्जेक्ट्स विल बी स्टराईल. हे जे ऑब्जेक्ट तुम्ही एंटर करणार आहात, इन्सर्ट करणार आहात, ते काय पाहिजे, स्टराईल पाहिजे. ओके. आणि इट शुड बी फ्री ऑफ ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग बॅक्टेरियल स्पोर्स. आणि ते ऑब्जेक्ट तुम्ही आता शरीराच्या आत इन्सर्ट करत आहात म्हटल्यानंतर काय पाहिजे, ते फ्री ऑफ ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग बॅक्टेरियल स्पोर्स. ओके. त्याच्यानंतर ह्याच्यासाठी तुम्हाला आता इन्स्ट्रुमेंट जे असे जे आहे ते शरीराच्या कॅव्हिटीमध्ये इन्सर्ट करतात. म्हणजे त्यांना तुम्हाला स्टरलायझेशन, स्टीम स्टरलायझेशन ज्याला म्हटलं जातं, ऑटोक्लेविंग तुम्हाला करणं आवश्यक आहे. ते कशासाठी, क्रिटिकल आयटम्ससाठी. त्याच्यानंतर आहे सेमी क्रिटिकल म्हणजे अर्ध्या जोखमीचं.
ज्याला म्हटलं जातं. तर ते कुठले कुठले आयटम्स येतात, तर आयटम्स दॅट मेक कॉन्टॅक्ट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली विथ इंटॅक्ट म्युकस मेम्ब्रेन ऑर नॉन इंटॅक्ट स्किन लाईक एंडोस्कोप, अनेस्थेटिक इक्विपमेंट्स अँड रेस्पिरेटरी थेरपी. त्याच्याबरोबर इक्विपमेंट, एंडोकॅव्हिटी प्रोब्स, हे सगळे झाले सेमी क्रिटिकल आयटम्स. आणि तुम्हाला हे वापरताना काय उद्देश, गोल काय असलं पाहिजे, तर तुमचं गोल असलं पाहिजे ऑब्जेक्ट्स विल बी फ्री ऑफ ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम एक्सेप्ट फॉर हाय नंबर ऑफ बॅक्टेरियल स्पोर्स. ओके, सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम पासून काय पाहिजे, हे फ्री असले पाहिजे एक्सेप्ट फॉर हाय नंबर ऑफ बॅक्टेरियल स्पोर्स. त्याच्यानंतर ह्याच्यासाठी प्रोसेस कुठली, तर प्रोसेस आहे ती आहे हाय लेवल डिसइन्फेक्शन, त्याच्याबरोबर थर्मल डिसइन्फेक्शन, देन केमिकल डिसइन्फेक्शन. म्हणजे अशा सेमी क्रिटिकल आयटमसाठी तुम्हाला डिसइन्फेक्शन जे करायचं आहे ते हाय लेवल, थर्मल आणि केमिकल डिसइन्फेक्शन, त्याच्यामध्ये ग्लुटरॅल्डाईड अँड OPA यूज केलं जातं. हे अर्ध्या जोखमीचं. देन नॉन क्रिटिकल आयटम्स, नॉन क्रिटिकल आयटम्समध्ये तुमचे जे आयटम्स येतात तर ते काय असतात, तर हे काही याच्यामध्ये जोखीम नाही आहे, कळलं, म्हणजे हे शरीराच्या कॅव्हिटीमध्ये इन्सर्ट नाही होत आहेत, असे जे आयटम्स आहेत ते इथे नॉन क्रिटिकल आयटम्समध्ये येतात. तर ते कोणते कोणते येतात, these items does not inserted into the mucous membrane. तर असे आहे पेशंटचे क्रचेस, BP कफ, टेबलटॉप बेड पॅन्स, बेड रेल, बेडसाईड टेबल, ECG लीड्स, म्हणजे फक्त हे शरीराला स्पर्श होतात, ते इन्सर्ट होत नाही, ते म्युकस मेम्ब्रेन मधून आतमध्ये शिरत नाही, असे हे नॉन क्रिटिकल आयटम्स आहेत. तर गोल्स जे तुम्ही म्हटलं ते हे जे नॉन क्रिटिकल आयटम्स जे आहे, हे जे आयटम्स तुम्ही यूज करतात हे शरीराच्या आत जात नाही आहेत, हे तुम्हाला शरीराच्या बाहेर यूज करायचे आहे. तर त्याचं गोल असेल की ऑब्जेक्ट्स विल बी क्लीन, म्हणजे तुमचे जे ऑब्जेक्ट्स फक्त तुम्हाला इथे इंटेन्शन काय असणार, ते ऑब्जेक्ट जे तुम्ही वापरणार आहात ते कसे पाहिजे, स्वच्छ पाहिजे. आणि अशा ह्याला तुम्ही जर प्रोसेस म्हटली तर लो लेवल ऑफ डिसइन्फेक्शन, क्लिनिंग मॅन्युअल ऑर केमिकल, क्लिनिंग मॅन्युअल ऑर मेकॅनिकल. तुम्ही मेकॅनिकली पण करू शकता, हाताने पण करू शकता, पण इथे काय डिसइन्फेक्शनची जास्त गरज नाही, लो लेवल ऑफ डिसइन्फेक्शन रिक्वायर्ड. त्याच्यानंतर हे जे आहे, आता हे सगळं करताना तुम्हाला मी सांगितलं की जे डिसइन्फेक्टंट तुम्हाला जे पकडायचे शेवट प्रिव्हियस स्लाइडमध्ये बघितलं ना हे, तर त्याच्यामध्ये आता हाय लेवल डिसइन्फेक्शन बघा सेमी क्रिटिकलला दिले, नॉन क्रिटिकलला लो लेवल ऑफ डिसइन्फेक्शन दिलेलं आहे. तर आता आपण बघूया हे जे डिसइन्फेक्टंट आहेत, हाय लेवल डिसइन्फेक्टंटचं काय यूज आहे, तर ह्याचं यूज आहे की इट डिस्ट्रॉयज ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, व्हेजिटेटिव्ह बॅक्टेरिया, सम बॅक्टेरियल स्पोर्स, फंगाय, व्हायरसेस. ओके, त्याच्याबरोबर ह्याचे एक्झाम्पल काय आहे, तुम्ही काय वापरू शकता, तर तुम्ही 2% ग्लुटरॅल्डिहाइड, एथिलीन ऑक्साईड, 1% सोडियम हायपोक्लोराईड, हे तर आपल्याकडे कॉमनली सगळ्या वॉर्डमध्ये वापरलं जातं. इट इज चीप ऑल्सो अँड इट इज यूज कॉमनली इन BMC. ओके, त्याच्यानंतर आहे इंटरमिडिएट लेवल डिसइन्फेक्टंट. त्याचा यूज काय, तर इट डिस्ट्रॉयज ऑल बॅक्टेरिया, सगळे बॅक्टेरिया डिस्ट्रॉय करतात. पण लक्षात घ्या, but it does not destroy bacterial spores and especially most of the viruses and fungi. ओके, तर हे जे आहे तर ह्याच्यामध्ये सगळे बॅक्टेरिया इन्फेक्शन कमी होऊ शकतं, डिस्ट्रॉय होतात, पण बॅक्टेरियल स्पोर्स अँड व्हायरसेस अँड फंगाय आर नॉट डिस्ट्रॉयड. आणि एक्झाम्पल म्हटलं तर काय वापरलं जातं, तर आहे आयसोप्रोपाइल अल्कोहोल 70%, इथाइल अल्कोहोल, सोडियम हायपोक्लोराईड 0.1%, अँड तुम्ही क्लोरेक्झिडिन, हायड्रोजन पेरॉक्साईड प्लस फिनॉलिक सोल्युशन्स तुम्ही इथे वापरू शकता. लक्षात आलं, हाय लेवल डिसइन्फेक्टंट मध्ये काय येतं, इंटरमिडिएट लेवल ऑफ डिसइन्फेक्टंट मध्ये काय येतं, हे झाले दोन. आता लो लेवल डिसइन्फेक्टंट हे मात्र लो लेवल, म्हणजे इथे काय ह्यांचा यूज काय, to destroy most bacteria, fungi, but
नॉट इफेक्टिव्ह अगेन्स्ट नॉन एन्व्हलप व्हायरसेस अँड बॅक्टेरियल स्पोर्स. लक्षात आलं? हे लो लेवल ऑफ डिसइन्फेक्टंट किल करणारे आहेत. तर ते कोणते आहे? तर क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड्स, ओके, त्याच्यानंतर लाईक बेन्झाईल कोनियम क्लोराईड अँड सम सोप. लो लेवल ऑफ डिसइन्फेक्टंट. इथे काही जास्त इन्फेक्शनची भीती नाही आहे. ओके, त्याच्यानंतर आपण आता बघूया, आता हे डिसइन्फेक्शन जे करायचं जे आहे आपल्याला, तर हे कसं करणार? तर हे एरिया वाईज, फ्रिक्वेन्सी वाईज, पर्सन स्टाफ रिस्पॉन्सिबल, प्रोडक्ट्स, टेक्निक, ॲडिशनल गायडन्स, हे आपण आता इथे ह्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. तर ते काय आहे एरिया वाईज? आता वेटिंग एरिया आहे, वेटिंग ॲडमिशन रेट इथे एरिया, जिथे तुम्ही रोज साफ करू शकता आणि जे स्टाफ करणारे क्लिनिंग स्टाफ आहे तोच करेल. आणि ह्याचं प्रोडक्ट काय आहे? तर इट इज हाय टच. हे कुठे वापरू शकणार? तर हाय टच सरफेसेस अँड फ्लोअर्स. तुम्ही इथे डिटर्जंट अँड वॉटर वापरू शकता. त्याच्यानंतर अजून काय म्हणाल? तर इन ॲडिशन क्लीन लो टच सरफेसेस ऑन अ शेड्यूल बेसिस ऑर वीकली बेसिस. म्हणजे जिथे जास्त प्रमाणात वापर होत नाही तर असं तुम्ही ठरवायचं, आठवड्यातून 2दा 3दा किंवा आठवड्यातून 1दा. हे स्पेशली कोणासाठी? वेटिंग एरिया. ओके, दुसरं आहे कन्सल्टेशन एक्झामिनेशन एरियाज. इथे आठवड्यातून 2दा, आठवड्यातून 2दा नाही, इथे कन्सल्टेशन एरिया म्हणजे जिथे पेशंट म्हणजे चेकिंगला येतो. तर अशा ठिकाणी तुम्ही जे क्लिनिंग होतं, मी सांगितलं वेटिंग एरियामध्ये ॲटलिस्ट डेली, दिवसातून 1दा, पण इथे तुम्ही दिवसातून 2दा तुम्हाला क्लिनिंग करायचं आहे. आणि जे कोण स्टाफ आहेत, क्लिनिंग स्टाफ तर पाहिजेच, पण त्याच्याबरोबर क्लिनिकल अँड क्लिनिंग स्टाफची पण गरज आहे. आणि टेक्निक जर वापराल तर ती कुठे काय वापरणार? तर न्यूट्रल डिटर्जंट अँड वॉटर, आणि इट इज यूज ऑन हाय टच सरफेसेस. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय ॲडिशनल गायडन्स जर तुम्हाला जर द्यायचं झालं ह्या कन्सल्टेशन एक्झामिनेशन एरियावर क्लीन करण्यासाठी, तर लास्ट क्लीन ऑफ द डे क्लीन द एंटायर फ्लोअर विथ न्यूट्रल डिटर्जंट अँड वॉटर. लक्षात आलं? त्याच्याबरोबर क्लीन लो टच सरफेसेस ऑन शेड्यूल बेसिस. म्हणजे तुम्ही ते ठरवायचं कसं, किती वेळा क्लीन करू शकता अजून, तर वीकली वगैरे, ते तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, हे झालं. इथे तुम्हाला ह्या 2 ठिकाणी एवढं क्लिनिंग नाही लागत, पण मायनर ऑपरेशन प्रोसिजर रूम इथे कधी करायचं? तर आता बघा, पहिल्याचं मी सांगितलं ॲटलिस्ट डेली, दुसऱ्याचं सांगितलं दिवसातून 2दा. पण इथे ऑपरेशन थिएटरमध्ये बिफोर अँड आफ्टर एव्हरी प्रोसिजर. नाहीतर तुम्ही म्हणाल चला सकाळी 2 झाल्या, नाही सकाळी 1 झाली, तर दुपारी नाही झाली, रात्री झाली, काही असू शकते. दिवसातून जर समजा तुमच्या शिफ्टमध्ये 5-6 वेळा झालं प्रोसिजर झाली, तर त्या 5-6 प्रोसिजरमध्ये पण बिफोर अँड आफ्टर अँड बिटवीन एव्हरी प्रोसिजर तुम्हाला काय करायचं? क्लिनिंग करायचं. आणि इट शुड बी क्लीन बाय क्लिनिकल स्टाफ अँड क्लिनिंग स्टाफ. ओके, त्याच्याबरोबर जी टेक्निक यूज करणार आहात, तर क्लीन अँड डिसइन्फेक्टेड एनी सरफेस विजिबली सॉइल्ड विथ ब्लड ऑर बॉडी फ्लुइड्स, हाय टच सरफेस इन पेशंट केअर. ओके, इथे क्लीन अँड तुम्ही डिसइन्फेक्टंट वापरायचं आहे. नुसतं क्लिनिंग नाही, इथे तुम्हाला डिसइन्फेक्टंटची पण गरज आहे. आणि ॲडिशनल गायडन्स जर तुम्ही घेतला तर लास्ट क्लीन ऑफ द डे इज क्लीन अँड डिसइन्फेक्टंट आर अदर हाय टच सर्व्हिसेस, लो टच सर्व्हिसेस अँड हँड वॉशिंग अँड सिंक्स. अशा ठिकाणी पण तुम्हाला क्लिनिंग करायचं आहे. हे झालं. त्याच्यानंतर तुम्ही रुटीन क्लीन. आता रुटीन म्हटल्यानंतर तुम्ही किती वेळा करणार, तुमचं रुटीन काय आहे? तर फ्रिक्वेन्सी ॲटलिस्ट डेली बाय क्लिनिंग स्टाफ, आणि इट शुड बी क्लीन हाय टच सर्फेसेस इन द पेशंट झोन, हँड वॉशिंग सिंक्स अँड फ्लोअर. त्याच्याबरोबर तुम्ही लो टच जे आहे, लो टच सर्फेसेस जे आहे, ऑर इट शुड बी डन ऑन शेड्यूल बेसिस. झालं हे तुमचं रुटीन क्लिनिंग. त्याच्यानंतर टर्मिनल क्लिनिंग आलं तर ॲट पेशंट डिस्चार्ज ऑर ट्रान्सफर. टर्मिनल म्हणजे आता तुम्ही म्हणाल दिवसातून 1दा क्लीन करायचं आहे, सपोज पेशंटचा डिस्चार्ज झाला, ट्रान्सफर झाला, तरी पण तिकडे तुम्हाला क्लिनिंग करायचं आहे, कारण तुम्हाला दुसरा पेशंट घ्यायचा आहे ना तिकडे. ते
shared cleaning possible by clinical and cleaning staff. Clean and disinfect by high touch surface, low touch surface and floors. आणि तुम्ही ॲडिशनल जर म्हणाल तर रिमूव्ह सॉइल, यूज पर्सनल केअर आयटम्स लाईक कप्स, डिशेस फॉर reprocessing or disposal. Remove facility, provide linens for reprocessing for disposal. Then you can do it in linen laundry and inspect window treatment if soil. Then clean blinds on site and remove curtains and for laundering. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला ही टर्मिनल जे क्लिनिंग जे आहे ते जे सगळे करायचे आहे, तर तुम्हाला सगळे विंडो पासून सगळ्याचे बघायचं आहे, त्याचे इव्हन त्याचे कर्टन्स पण बघायचे आहेत, ते पण तुम्हाला क्लीन करायचं आहे. हे झालं तुमचं क्लिनिंग अँड डिसइन्फेक्ट. आता मेन आहे स्टरलायझेशन. स्टरलायझेशन म्हणजे CSST आहे ना डिपार्टमेंट, ज्याला म्हणता तुम्ही ऑटोक्लेविंग डिपार्टमेंट. तर इथे काय असं स्टरलायझेशनचं काय फंक्शन आहे? इट डिस्ट्रॉयज ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग बॅक्टेरियल स्पोर्स. ओके, स्पोर्स पण आहेत ते इथे काय होतात की डिस्ट्रॉय होतात. अँड स्टरलायझेशन इज रिक्वायर्ड फॉर ऑल मेडिकल डिव्हायसेस. सगळ्या मेडिकल डिव्हायसेसचं तुम्ही स्टरलायझेशन करू शकता विच आर पेनिट्रेटिंग स्टराईल बॉडी साइट्स. म्हणजे जे इन्सर्ट होतात ना बॉडीमध्ये, ते पण इथे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट काय करायचे, मेडिकल डिव्हायसेस काय करायचे, स्टरलायझेशन करायचं आहे. तर हे जे स्टरलायझेशन आहे ते इट शुड बी डन फॉर ऑल इक्विपमेंट विच विल बी रियूज. आणि अशा इक्विपमेंटना तुम्हाला स्टरलायझेशन करायचं आहे की ज्याचा तुम्हाला परत वापर करायचे आहेत, जसे ओटीचे इन्स्ट्रुमेंट, बरोबर ना. देन आयटम्स फॉर स्टरलायझेशन शुड बी. आता ते कसं तुम्ही करणार स्टरलायझेशनसाठी, जे आयटम्स तुम्ही पाठवणार आहात दॅट शुड बी रॅप टू कीप स्टरलायझेशन इंटॅक्ट. म्हणजे ती तुम्हाला करायचं व्यवस्थित रॅप करायचं आहे, तेव्हा तुम्ही स्टरलायझेशन व्यवस्थित करू शकता. लक्षात आलं. आता आपण बघणार आहोत बायोमेडिकल वेस्ट. बायोमेडिकल वेस्ट काय आहे, तर हे जे वेस्ट आहे जैववैद्यकीय कचरा. आता हा जो कचरा आहे हा काय आहे, वेस्ट जनरेटेड ॲज अ रिझल्ट ऑफ डायग्नोसिस, ट्रीटमेंट और इम्युनायझेशन ऑफ पेशंट्स अँड असोसिएटेड बायोमेडिकल रिसर्च. लक्षात आलं. हा जो कचरा आहे जो पेशंटचं निदान करण्यासाठी, ट्रीटमेंट करण्यासाठी, इम्युनायझेशन म्हणा काही म्हणा, ह्याच्यामधून जो कचरा तयार होतो तो कचरा म्हणजे बायोमेडिकल वेस्ट. ओके, आणि हा जो बायोमेडिकल वेस्ट आहे इट इज इन्फेक्शस अँड हॅझार्डस. म्हणजे काय, संक्रामकता आहेच, पण हा कसा आहे, घातक पण आहे. आणि इट गिव्स रिस्क टू पेशंट्स, स्टाफ अँड थ्रेट टू पब्लिक हेल्थ अँड एन्व्हायरमेंट. लक्षात आलं. आता हेच आपण क्लासिफिकेशन कसं मॅनेजमेंट करायचं ते बघूया. इट इज डिपेंड अपॉन द क्लासिफिकेशन. कोणत्या प्रकारचा तुमचा कचरा आहे. बायोमेडिकल वेस्ट म्हणजे सगळा एकत्र केला म्हणजे बायोमेडिकल वेस्ट नाही, त्याचं पण वर्गीकरण आहे. तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन वेस्ट आहे. तर हा काय आहे, तर वेस्ट ससेप्टेड टू कंटेन पॅथोजन्स, लॅबोरेटरी कल्चर्स, वेस्ट फ्रॉम आयसोलेशन वॉर्ड्स, tissues, materials or equipment that have been in contact with infected patients, excreta. Kala, this is infectious. This is a infectious waste. Second आहे पॅथॉलॉजिकल वेस्ट. पॅथॉलॉजिकल वेस्ट काय आहे, आता हा पॅथॉलॉजिकल वेस्ट म्हणजे काय, पॅथो. ओके, सो ह्युमन टिश्यू और फ्लुइड्स, एक्झाम्पल बॉडी पार्ट्स, ब्लड अँड अदर बॉडी फ्लुइड्स, फीटसेस. ओके, हे झाले पॅथॉलॉजिकल वेस्ट. थर्ड आहे शार्प्स. आता शार्प्समध्ये काय काय येतं, शार्प वेस्ट, एक्झाम्पल नीडल, इन्फ्युजन सेट्स, स्काल्पेल्स, नाईव्स, त्याच्यानंतर तुम्ही ब्लेड्स, ब्रोकन ग्लास, हे सगळे शार्प. देन फार्मास्युटिकल वेस्ट. तर फार्मास्युटिकल वेस्ट म्हणजे काय, आता हे जे वेस्ट आहे म्हणजे ड्रग्स विच आर एक्सपायर्ड फार्मास्युटिकल्स और नो लॉंगर needed terms contaminated by or containing pharmaceutical like bottle boxes, ते पण आहे, ते पण काय झालं, फार्मास्युटिकल वेस्ट झालं. त्याच्यानंतर सायटोटॉक्सिक वेस्ट म्हणजे जे म्हणजे जे पेशंटला CA कॅन्सर वगैरे ना त्यांना आपण सायटोटॉक्सिक ड्रग देतो,
तर ते त्याचा तो जो वेस्ट आहे तो इथे येतो. तो इट वेस्ट कंटेनिंग substances like genotoxic property, example waste containing cytostatic drug, or these drugs are openly used in for cancer treatment. Then genotoxic chemicals, लक्षात आलं, सायटोटॉक्सिक ड्रग्स, वेस्ट. त्याच्यानंतर केमिकल वेस्ट मीन्स वेस्ट कंटेनिंग These chemical waste containing chemical substances like laboratory reagents, film developers, then disinfectant that are expired or no longer needed like solvents. These are the chemical waste. And waste with high content of heavy metals like batteries, broken thermometer, blood pressure gauge. हे सगळे काय झाले? Which are heavy metals. Okay, waste with high content of heavy metals. त्याच्यानंतर आहे पाश्चराइज कंटेनर्स. पाश्चराइज कंटेनर्स मध्ये आलं गॅस सिलेंडर, गॅस कॅटरीज, एरोझल्स कॅन्स. 1 मिनिट, 1 सेकंड. निघा. तर त्याच्याबरोबर हे झाले केमिकल वेस्ट. वी सी केमिकल वेस्ट. तर ते केमिकल वेस्ट मध्ये काय काय आले आतापर्यंत तुम्हाला? इन्फेक्शस वेस्ट, पॅथोलॉजिकल वेस्ट, इन्फेक्शस वेस्ट, पॅथोलॉजिकल वेस्ट आणि शार्प्स, फार्मास्युटिकल वेस्ट, सायटोटॉक्सिक वेस्ट मी तुम्हाला सांगितले. नाउ विल सी द केमिकल वेस्ट. केमिकल वेस्ट मध्ये काय येतं? तर वेस्ट कंटेनिंग केमिकल सबस्टन्सेस, एक्झाम्पल लॅबोरेटरी एजंट्स, फिल्म डेव्हलपर्स, डिसइन्फेक्टर दॅट आर एक्सपायर्ड और नो लॉंगर नीडेड सॉल्वंट्स, हे केमिकल वेस्ट मध्ये येतात. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये जे रिएजंट्स वापरतात ना ते सगळे याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर वेस्ट विथ हाय कंटेंट ऑफ हेवी मेटल्स. तर त्याच्यामध्ये ते काय काय येतं? तर बॅटरीज, ब्रोकन थर्मामीटर, ब्लड प्रेशर गॉज, हे याच्यामध्ये येतात. ओके. देन प्रेशराइज कंटेनर्स लाईक गॅस सिलेंडर, गॅस कार्ट्रीज, एरोझॉल कॅन्स, हे पण ह्या प्रेशराइज कंटेनर्समध्ये येतात. त्याच्याबरोबर रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट. आता रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट म्हटलं तर हे तुम्हाला कॅन्सर पेशंटसाठी वापरले जातात स्पेशली. आणि हे वेस्ट कंटेनिंग रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस, अनयूज लिक्विड्स फ्रॉम रेडिओथेरपी, लॅबोरेटरी रिसर्च, कंटेंट ग्लासवेअर पॅकेजेस और ॲब्झॉर्बंट्स. ओके. absorbent paper, urine, excreta from patient treated or tested with unsealed nucleotides, then sealed sources, हे सगळे रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट झाले. आता ह्याची मॅनेजमेंट कशी करायची? तर त्याच्या स्टेप्स दिले. तर आपल्याला ह्या 7 स्टेप्स व्यवस्थित बघायचं आहे. डेझिग्नेशन अँड क्वांटिफिकेशन, म्हणजे तुम्हाला आरेखन आणि त्याचं प्रमाणन करायचं आहे. म्हणजे वेगवेगळे तुम्हाला ते कलेक्ट करायचे आहे. ओके. तुम्ही पहिले ते काय करायचं? कलेक्ट करणार, किती क्वांटिटी ती बघणार. देन यू विल सेग्रिगेट करणार, म्हणजे काय करणार? अलगीकरण, वेगवेगळ्या ठिकाणी ते डिस्ट्रॉय करणार. त्याच्यानंतर त्यांचं तुम्ही पॅकेजिंग करणार. रिझल्टची कॉपी लागणार. माझं ना लेक्चर आहे आणि ह्यांना तू सोमवारी पण बोलू शकतेस. मग मी सांगितलं तुला मगाशीच. हां, डेझिग्नेशन, क्वांटिफिकेशन, सेग्रिगेशन, पॅकेजिंग, स्टोरेज, ट्रान्सपोर्ट, ट्रीटमेंट आणि डिस्पोजल तुम्हाला करायचं आहे. हे झालं. आता हे करताना तुम्ही काय करणार? बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट सेग्रिगेशन कसं करणार? तर ह्याचं काय कसं करणार? तर काय करणार? तर ह्याचं तुम्ही वेगवेगळं, आता तुम्ही करता हे सगळं, तर हे तुम्हाला जी कल्पना आहे ते जनरल वेस्ट. त्याच्यामध्ये काय काय येतं? किचन वेस्ट येतं, पेपर येतं, टिश्यूज येतात, वॉटर बॉटल्स येतात, कॅन्स येतात. ओके. त्याच्यानंतर इन्फेक्टेड प्लास्टिक, त्याच्यामध्ये काय येतं? तुम्ही ते रेड कलरचं बघितलं असेल तर त्याच्यामध्ये रेड कलरच्या ह्याच्यात जे सगळं येतं ते सगळं म्हणजे जे सिरिंजेस, ग्लाउज, प्लास्टिक वेस्ट येतं. त्याच्यानंतर इन्फेक्टेड वेस्ट अजून एक आहे की ज्याच्या जे येलो कलरच्या ह्याच्यात तुम्ही टाकता
तर ते काय असतं, तर ते सॉइल अॅनाटॉमिकल केमिकल लिक्विड सायटोटॉक्सिक लॅबोरेटरी बेस्ड अँड एक्सपायर्ड अँड डिस्कार्डेड मेडिसिन. म्हणजे जे टिश्यूज वगैरे जे काय आहे, ब्लड वगैरे जे आहे इन्फेक्टेड असे जे आहे ते बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेले आहे ते काय काय येतं, ते सगळे इथे येणार. त्याच्यानंतर ग्लासवेअर म्हणजे काय, तुम्ही जी वायर्स घेता की नाही, अँटीबायोटिक वायर्स, मेटॅलिक इम्प्लांट्स, ग्लासवेअर मटेरियल एक्सेप्ट सायटोटॉक्सिक, हे सगळे इथे ग्लासवेअर मध्ये येतात. त्याच्यानंतर शार्प्स कशात येतात, तर ते शार्प्स आहे नीडल्स अँड कट ग्लासेस, हे सगळे तुम्हाला शार्प मध्ये तुम्हाला दिसणार. म्हणजे हे जे आहे हे सगळं कसं आता तुम्ही करणार, डिस्पोजल कसं करणार. आता बघा, ते ग्रीन मध्ये तुम्हाला दाखवलं ना, त्याचे जे किचन वेस्ट आहे हे तुम्ही इन्सिनरेट करू शकता आणि ते जमिनीमध्ये पुरू शकता. ओके. त्याच्यानंतर तुम्ही जर बघाल तर दुसरं जे आहे ते हे रेड कलरचं जे आहे, सिरिंजेस, ग्लाउज जे वापरलेले आहेत, प्लास्टिक वेट्स, हे तुम्ही ऑटोक्लेव्हला पाठवू शकता. तसंच हे येलोवाले पण आहे हे पण ऑटोक्लेव्हला पाठवू शकता. पण हे जे रेड कलरचे जे आहे ते तुम्ही काय करू शकता, जमिनीत पुरू शकता ऑटोक्लेव्हिंग झाल्यानंतर. ओके. ऑटोक्लेव्हिंग झालं की काय, हे नॉन इन्फेक्टेड झालं, मग तुम्ही जमिनीत पुरू शकता. त्याच्यानंतर हे येलो कलरचं आहे, ते पण ऑटोक्लेव्ह करू शकता, हां, किंवा तुम्ही इन्सिनरेट करू शकता आणि ते जमिनीत एकदम ते झाल्यानंतर तुम्ही काय तर जमिनीत एकदम एकदम तळा म्हणजे खूप खोलवर तुम्ही पुरू शकता. त्याच्यानंतर जे ग्लासवेअर जे आहेत ते जे आहेत, अँटीबायोटिक वायर्स, मेटॅलिक इम्प्लांट्स, हे सगळे काय करायचं, ऑटोक्लेव्हिंग करायचं आणि रिसायकलिंगसाठी तुम्ही ते वापरू शकता. ओके. त्याच्यावर शार्प जे निडल जे आहे त्या मात्र तुम्हाला ते ऑटोक्लेव्ह करून ते तुम्हाला काय करायचं, शार्प पीठ म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे. दॅट कॅनॉट बी यूज. हे सगळं बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आहे. है. त्याच्यानंतर आता आपण बघणार पुन्हा एकदा ते झालेलं आहे, हे तुम्हाला चित्राद्वारे दाखवलं. आता आपण पुन्हा डिटेलमध्ये बघूया. येलो कॅटेगरीमध्ये काय काय येतं, ह्युमन ॲनिमल ॲनाटॉमिकल वेस्ट, टिश्यू, ऑर्गन्स, बॉडी पार्ट्स. सॉइल वेस्ट, आयटम्स कंटेन विथ ब्लड, बॉडी फ्लुइड्स लाईक प्लास्टर्स, कॉटन स्वॅब्स. त्याच्यानंतर एक्सपायर्ड ड्रग्स, मेडिसिन्स, सायटोटॉक्सिक वेस्ट, फार्मास्युटिकल वेस्ट, अँटीबायोटिक्स, ग्लास और प्लास्टिक ॲम्पुल्स. ओके. त्याच्याबरोबर केमिकल वेस्ट येतं, दॅट इज डिस्कार्डेड डिसइन्फेक्टंट्स. हे सगळं येलो कॅटेगरी. लक्षात आलं येलो कॅटेगरीमध्ये काय काय आहे. ओके. त्याच्यानंतर येलो कॅटेगरीमध्ये ह्याचं काय करणार, तर मी आता जस्ट फर्स्ट स्लाईडमध्ये सांगितलं, यू हॅव टू इन्सिनरेट. आणि ही जी बॅग असते ती येलो कलरची असते, नॉन क्लोरिनेटेड बॅग विथ बायोहॅपॅझर्ड सिम्बॉल. कारण त्या बॅगवर बघा सिम्बॉल कुठलं होतं. ओके. सिम्बॉल तुम्ही बघा पुन्हा एकदा. ओके. लक्षात आलं. सो दिस इज द सिम्बॉल. त्याच्यानंतर तुम्ही रेड कॅटेगरी बघा, इट इज कंटॅमिनेटेड वेस्ट फ्रॉम डिस्पोजेबल आयटम्स लाईक ट्युबिंग. तुम्ही जे पेशंटला वापरता ना ट्युबिंग्स, आय व्ही सेट वगैरे सगळं, आय व्ही बॉटल्स, इंटरव्हेनस ट्यूब्स, कॅथेटर्स, युरिन बॅग, हे सगळे रेड कॅटेगरीमध्ये आले. ह्यांना ट्रीटमेंट काय करणार, तर तुम्ही ऑटोक्लेव्हिंग करणार फॉलोड बाय श्रेडिंग. आणि बॅगचा कलर असतो रेड कलर, नॉन क्लोरिनेटेड प्लास्टिक बॅग. त्याच्यानंतर व्हाईट कॅटेगरीमध्ये येतं वेस्ट शार्प इन्क्लुडिंग मेटल्स, निडल्स, सिरिंजेस, स्काल्पेल्स, ब्लेड्स, contaminated sharp object that may cause puncture and cuts, and it includes both used, discarded and contaminated metal sharps. ह्याला तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकता. वन अँड बेस्ट मेथड इज ट्रीटमेंट इज ऑटोक्लेव्हिंग फॉलोड बाय शेडिंग और म्युटिलेशन और इनकॅप्सुलेशन इन मेटल कंटेनर. बॅग आहे पंक्चर प्रूफ. ही जी बॅग आहे पंक्चर प्रूफ, लीक प्रूफ अँड टॅम्पर प्रूफ. ओके. त्याच्यानंतर ब्लू कॅटेगरीमध्ये येतं वेस्ट इन्क्लूड ब्रोकन और डिस्कार्डेड अँड कंटॅमिनेटेड ग्लास इन्क्लुडिंग मेडिसिन वायल, ॲम्पुल्स, एक्सेप्ट दोज कंटॅमिनेटेड विथ सायटोटॉक्सिक वेस्ट. लक्षात आलं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही सायटोटॉक्सिक वेस्ट पण ब्लू कॅटेगरीमध्ये तुम्ही टाकायचं आहे. आणि ट्रीटमेंट काय केली जाते, तर क्लिनिंग फॉलोड बाय डिसइन्फेक्शन और ऑटोक्लेव्हिंग, देन सेंड फॉर रिसायकलिंग. तुम्हाला डिसइन्फेक्शन करायचं आहे, ऑटोक्लेव्हिंग करायचं आहे आणि मग तुम्ही यू कॅन यूज इट फॉर रिसायकलिंग. बॅग असेल तर ती बॅग आहे ती पंक्चर प्रूफ, लीक प्रूफ, टॅम्पर प्रूफ विथ ब्लू कलर मार्किंग.
झाले. आता हे जे आहेत हे तुम्हाला मी आता एवढे जे बॅग सांगितले आहेत, तर हे जे बॅग्स आहेत ह्या बॅगांचं तुम्ही ऐकवा, जे तर सगळे सांगितले. तर तुम्हाला ते ह्या ज्या पूर्ण लेक्चरमध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे, म्हणजे पहिले जे ऑब्जेक्टिव्ह जे दिलेले आहेत ते बघा. त्याप्रमाणे तुम्हाला जे ह्या लेक्चरमधून काय कळणार, तर गुड आर्किटेक्चर ऑफ अ हॉस्पिटल कॅन हेल्प इन डिझायनिंग अ हॉस्पिटल वेअर ॲडिक्वेट फॅसिलिटीज आर अवेलेबल. म्हणजे लक्षात घ्या, रुग्णालयाचं चांगले स्थापत्य असे रुग्णालय बनवण्यास मदत करू शकते जिथे पुरेशा सोयी उपलब्ध असतील. आणि जर पुरेशा सोयी उपलब्ध असल्या तर काम करायला पण काय येईल, मजा येईल. देन इन्फेक्शन मे बी ट्रान्समिटेड ओव्हर शॉर्ट डिस्टन्सेस थ्रू एअर. इन्फेक्शन कसं ट्रान्समिट होऊ शकतं, तर हवेमार्फत होऊ शकतं. ओके, आणि थोड्या अंतरापर्यंत होऊ शकतं. त्याच्यानंतर व्हेंटिलेशन हेल्प्स इन क्लिअरिंग द इन्फेक्टेड ड्रॉपलेट. आणि वायुविचनामुळे काय होतं, इन्फेक्टेड ड्रॉपलेट्स काय होतात, क्लिअर होतात. देन pathogens can survive in hospital environment and hence regular cleaning and sanitation is important. म्हणजेच पॅथोजन जे आहे ते सर्वाईव्ह कुठे होतात, हॉस्पिटल एन्व्हायरमेंटमध्ये जास्त प्रमाणात होतात. कारण हॉस्पिटल हॉस्पिटल म्हणजे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त. त्या बाजूला इन्फेक्शन्स जे आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय असतात, जास्त प्रमाणात असतात. अशा ठिकाणी पॅथोजन्स काय होऊ शकतात, सर्वाईव्ह होऊ शकतात. आणि म्हणून त्याच्यासाठीच रेग्युलर क्लिनिंग अँड सॅनिटेशन इज इम्पॉर्टंट. कळलं. त्याच्यासाठीच तुम्हाला स्वच्छता आणि सॅनिटेशन, साफसफाई करणं महत्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर वेस्ट जनरेटेड ॲट द हॉस्पिटल शुड बी डिस्पोज सेफली. पण जो काही कचरा हॉस्पिटलमधून जो जमा होतो तो असेलही मायक्रो ऑर्गॅनिझम, नसेलही, पण असं गृहीत धरायचं की मायक्रो ऑर्गॅनिझम असेलच, असं गृहीत धरूनच आपण काय करायचं, सेफली डिस्पोज करायचं आहे. सो ट्रान्समिशन बेस्ड प्रिकॉशन्स आर ॲडिशनल प्रिकॉशन in addition to standard precaution can help in reduction of routes of transmission. म्हणजे ट्रान्समिशन जे होतं, ज्याच्यामुळे ट्रान्समिशन बेस्ड प्रिकॉशन म्हणजे ट्रान्समिशन होऊ नये आणि त्याच्यासाठी जे तुम्ही प्रिकॉशन घेता, तसंच अजून प्रिकॉशन अशा प्रकारे घ्यायचं की त्याच्याबरोबर तुम्ही स्टँडर्ड प्रिकॉशनचा उपयोग करायचा, स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉलो करायचा. कशासाठी, तर जे रिडक्शन हे जे आहे ट्रान्समिशन जे होतं, रूट्स वेगवेगळ्या मार्गाने जे इन्फेक्शनचं ट्रान्समिशन होतं त्याचा रेट तुम्ही काय करणार आहात, कमी करणार आहात, रिड्यूस करणार आहात. थँक्यू. Thank you so much, ma'am, for the excellent lecture. This time I think, madam, the participants are very less. Ma'am, this is batch 9. So in this batch, it has increased from the last session, and I hope that the next session it will also increase. Why, ma'am? पता नहीं मैम मैं क्या बोलूं. Because this session is very much important, and this module control of environment, which is commonly we are using this technique, blue bag, red bag, yellow bag, regarding I say biomedical waste management. All this included in this session, in this module, that is control of environment, and the student participants are very less. I think they had not attended. Actually हे जे आहे ते सेशन हे तुमच्यासाठी आहे, आणि रेग्युलरली तुम्हाला ते ब्रशअप जर झालं नाही, कारण वेगवेगळे चेंजेस येत असतात आणि चेंजेस जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही काहीच नाही ना करू शकणार. तर हे तुम्हाला ह्याची गरज आहे, आणि हे तर तुम्ही अटेंड करतच नाही आहात असं वाटतंय. तर हे सगळं तुम्ही रेग्युलरली अटेंड करा. हे 5 सेशन आहेत आणि या 5 सेशनमध्येच तुम्हाला सगळं क्लिअर होईल. Thank you, ma'am. It's very much important for them to they can practice in ward also, no? So it's required, and this module is only for them. So they have to attend all these sessions कंटिन्युअस. म्हणजे तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही हे सेशन्स अटेंड करा. कारण हे जे आहे इन्फेक्शन प्रिव्हेन्शन कंट्रोल कमिटीने, इको इंडियाने हे लेक्चर तुमच्यासाठी तयार केलेले आहे सगळं. म्हणजे ते तर तिथून दिल्लीवरून करतात, त्याचं मराठी ट्रान्समिशन पासून त्यांनी हे तुम्हाला
सोप्या भाषेत समजण्यासाठी हे सगळे सेशन्स अटेंड म्हणजे हे बनवलेले आहेत मॉड्यूल्स. आणि हे तर आता 5व्याच सेशनला जर एवढी जे पार्टिसिपंट जर कमी असतील तर मग पुढचे पार्टिसिपंट पुढचे म्हणजे आता टोटल 10 आहेत सेशन्स, त्यातले हे 5 झालेत आणि अजून 5 आहेत. मग त्याची तर अवस्था खूप वाईट असेल. तर तुम्हाला ही रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळ्यांनी हे सेशन्स अटेंड करणं खूप आवश्यक आहे. ओके. बरं, ज्यांनी अटेंड केलं आहे त्यांना कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकता. आता मॅडम बोलतीलच तुमच्याशी. Thank you so much, ma'am, for motivating them to attend all the sessions. This is very, very important because this is batch 9. We have launched batch 10 yesterday. So next month we are going to complete the training program. So that is the issue. So if they attend all the sessions, then it will be good for them. किसी का अब हमारा Q&A राउंड है. किसी का कोई सवाल है तो वो अपने सवाल को चैट बॉक्स में डाल सकता है या फिर अपने सवाल को अनम्यूट करके पूछ सकता है. ध्यान रखिए आपका सवाल मॉड्यूल 5 पे होना चाहिए. अभी प्रीति मैम ने लेक्चर लिया है, उससे रिलेटेड आपका कोई भी सवाल है आप पूछ सकते हैं. Chat box is just like floating with messages. Thank you, ma'am. They liked your lecture. मैं जितना भी स्क्रॉल कर लूं मुझे वही दिख रहा है. थैंक यू फॉर द एक्सलेंट लेक्चर. कोणालाही काही विचारायचं असेल ते विचारू शकता. म्हणजे आत्ताच काय ते हे जे लेक्चर तुम्ही अटेंड केलेलं आहे त्याचे डाऊट्स तुमचे जे काही असतील तर ते इथे क्लिअर होतील. सगळेच हुशार आहेत तर मी तुम्हालाच प्रश्न विचारू का टाकू आणि तुम्ही उत्तरं द्यायची आहेत त्याची मला. ठीक आहे, मी विचारते. तुम्ही येलो बॅग मध्ये काय डिस्कार्ड करणार आणि रेड बॅग मध्ये काय डिस्कार्ड करणार सांगा बघू. ब्लू बॅग अँड येलो बॅग. तुम्हाला जर कोणाला बोलायचं असेल तर अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. इट विल बी बेटर. नाहीतर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण टाकू शकता आन्सर. येलो बॅग मध्ये काय आणि रेड बॅग मध्ये तुम्ही काय डिस्कार्ड करणार म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला किती समजलंय आणि तुम्ही किती अटेंटिव्ह आहात. येलो बॅग मध्ये सॉइल्ड अनाटॉमिकल वेस्ट. हा बरोबर. ग्लास वेस्ट अँड सायटोटॉक्सिक वेस्ट. ओके. अजून रेड मध्ये हा सिरिंजेस, ग्लव्स, प्लास्टिक. ओके. म्हणजे झालं, लेक्चर अटेंड केल्यासारखं वाटतंय. म्हणजे मला पण असं आयडिया आली की तुम्ही लेक्चर अटेंड केलेलं आहे. व्हेरी गुड. म्हणजे लक्षात आलं ना येलो आणि रेड बॅगचं काय डिफरन्स आहे. बरोबर ना. बरं, बाकी कोणाचेच काही प्रश्न नाही. सगळे एक्सपर्ट आहेत. म्हणजे इन्फेक्शन कंट्रोल कमिटी जेव्हा राऊंडला आली तर ते मला वाटत नाही ते कुठलं ऑब्जेक्शन तुमच्या त्या राऊंड मध्ये असताना काही घेतील, कारण सगळं तुम्हाला कळलेलं आहे आणि तसं तुम्ही मेंटेन पण कराल. बरोबर ना. मॅडम. येस. अजून कोणाला काही प्रश्न आहे का, काही विचारायचं आहे का? म्हणजे तुम्हाला आता मी नॅचरल व्हेंटिलेशन सांगितलं, मेकॅनिकल व्हेंटिलेशन सांगितलं, एसीची गरज कधी असते ते मी सांगितलं. ओके. तर अजून काही तुम्हाला काही बोलायचं आहे का याच्याबद्दल? आणि बरोबर मी तुम्हाला क्लिनिंग, डिसइन्फेक्टंट आणि स्टरलायझेशन. तर ह्या क्लिनिंगची गरज कधी असते, डिसइन्फेक्टंटची कधी गरज असते आणि स्टरलायझेशनची गरज कधी असते हे पण तुम्हाला मी ह्या लेक्चरद्वारे सांगितलंय. तर अजून कोणाला काही विचारायचं आहे का? मॅडम, जर आपला थर्मामीटर जर फुटला ना समजा, हा हा, थर्मामीटर ब्रेक झाला, त्याची मर्क्युरी कशामध्ये डिस्कार्ड करायची आहे? मर्क्युरी तुम्ही जे आहे आता हे काय मेटल झालं बरोबर ना. तर मेटल साठी तुम्ही मग काय डिस्कार्ड करण्यासाठी तुम्ही काय घेणार सांगा बघू. आता तुम्हीच सांगा मला. मेटल तुम्ही जे आहे मर्क्युरी काय पकडलंय तुम्ही? मर्क्युरी काय आहे, मेटल आहे का लिक्विड आहे सांगा. लिक्विड आहे. लिक्विड आहे. अरे पण मेटल आहे का मला सांगा ना. मेटल आहे, लिक्विड आहे. मेटल इन द लिक्विड फॉर्म. अरे वा, मेटल इन द लिक्विड फॉर्म. येस. आता मला सांगा आता ते कशात डिस्कार्ड करणार. आता तुमचं लेक्चर तुमच्याकडून पण मला उत्तर मिळू दे. सांगा सांगा बोला. ग्लास. हा बोला बोला. येस येस. हॅलो. हा बोला बोला. हा मॅडम, ब्लू बॅग मध्ये डिस्कार्ड करणार. येस. हे जे आहे ते ब्लू बॅग मध्ये, कारण काय माहितीये कंटॅमिनेटेड आहे, ग्लास आहे आणि हे सगळे जाणार ब्लू कॅटेगरी मध्ये. लक्षात आलं. ओके ओके. अजून कोणाला काय विचारायचंय? कसं जायचं गॅलरी मध्ये?
हॅलो. व्हेरी गुड. अजून काय? मला वाटतं आपल्या हॉस्पिटलमध्ये जर बघितलं ना, असं कॉमनली बॅगा कुठल्या असतात? ब्लॅक, रेड आणि येल्लो, बरोबर ना? Yellow. बीएमसी सेटअप मध्ये तरी मोस्टली तेच असतात. आणि ब्ल्यू असते, ब्ल्यू पण असते. हा, ब्लू पण आहे, काही ठिकाणी ब्लू हो पण अवेलेबल आहे. तर हो हो. म्हणजे साधारण तुम्हाला इथे आयडिया आहे. किमोथेरपी वॉर्ड मध्येच आहेत फक्त. हा हा, बाकी कुठे नाही तुम्हाला ते मिळणार, कारण बाकीच्या ठिकाणी गरज नाही ना तशी, बरोबर ना? बरोबर. हा. अजून कोणाला काही विचारायचं आहे का? अजून कोणाचे काही डाऊट्स असतील तर आत्ताच क्लिअर होऊ दे, म्हणजे पुढच्या सेशनला प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुमच्या मैत्रिणींना पण सांगा की हे जे आहेत मॉड्यूल्स आहेत ते सेम बॅच मध्ये तुम्हाला मेसेज येतो ना, तर सेम बॅच मध्ये तसेच तुम्ही कंटिन्यू करायचे आहेत. आता इथे जर तुमची प्रेझेंटी जर कमी मिळाली मग पुढचे जर होताना तर डाऊटच आहे ना. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला जे लेक्चर्स होणार, 5 लेक्चर होणार, जर समजा तुमची टेस्ट घेतली तर तुम्ही काय उत्तर देणार? बरोबर ना? आणि हे नॉलेज तुम्हाला आता पुन्हा पुन्हा हे नॉलेज तुम्हाला कोणी देणार नाहीये. हे ह्याच सेशन मध्ये तुम्हाला हे नॉलेज मिळणार आहे. आणि हे तुम्हाला वॉर्ड मध्ये काम करताना हे तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे. आणि आम्ही स्पेशल जेव्हा राऊंडला येऊ ना, तेव्हा हे इम्प्लिमेंट करता की नाही हे पण आम्ही चेक करणार. लक्षात आलं? म्हणून हे जरा अटेंटिव्ह राहा, सगळे सेशन व्यवस्थित तुम्ही म्हणजे अटेंड करा, एवढंच तुम्हाला रिक्वेस्ट आहे. अजूनही कोणाला काही प्रश्न आहेत का? फक्त कधी कधी प्रॉब्लेम येतो की आउट ऑफ स्टॉक असतात बॅग. हो. डिस्पोज करायला आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो तेव्हा. तो कॉमन प्रॉब्लेम आहे. तर तुमच्या हो. हायर ऑथॉरिटींना तुम्ही सारखं काय करायचं, प्रेशराईज करायचंय की हे इन्फेक्शन आयपीसीचे लेक्चर झालेलं आहे आणि आम्हाला त्या लेक्चरमध्ये असं सांगितलं की बॅग ते प्रॉपर बॅगमध्ये डिस्कार्ड सगळं करायचं आहे, तर तुम्ही ते अवेलेबल करून द्या. तर तुम्हालाच आता तुमच्याच हायर ऑथॉरिटींना इन्सिस्ट करायचं आहे की हे सगळं स्टॉक अवेलेबल करून द्यावा. आणि तुम्ही नाही बोललात तर पुढे होणारच नाही ना. त्यामुळे तुमच्याकडून ते इनिशिएशन पाहिजे, तुम्ही इनिशिएटिव्ह राहिलं पाहिजे ह्या बाबतीत. हॅलो. हॅलो. हा, काही विचारायचंय का? कोण आहे? कोणाला तरी विचारायचं आहे? मध्येच आला आवाज. हॅलो मॅडम. हा, बोला. हॅलो, बोला बोला. हा मॅडम, आता हे जे लेक्चर आमच्यासाठी जे आहे, हा हा मॅडम, हे जे लेक्चर आहे ते आता आपली जी 4th कॅटेगरी आहे तर त्यांना एवढं चांगल्या पद्धतीने शिकवलं जात नाही मॅडम, मला असं वाटतं. कारण ते सर्व कचरा एकत्रच घेऊन जातात. हो ऐका हो ना, हो. हा, त्यांना हे शिकवायचं म्हणजे त्यांना हे लेक्चर ऑलरेडी लक्षात आले, आम्ही त्यांना आता हे आउट ऑफ द ह्या सेशनच्या व्यतिरिक्त हे आहे. पण एक तुम्हाला सांगेल की त्यांच्यासाठी ना, मी लास्ट इयर HIV डे असतो ना 1 डिसेंबरला, तेव्हा ह्याच्यासाठी लेक्चर स्पेशली त्यांना घेतलेलं आहे. त्यांना हे सगळं माहिती आहे, पण त्यांच्याकडून करून घ्यायचं काम हे तुमचं आहे. त्यांना हे माहिती आहे, सुरुवातीला नाही म्हणणार, म्हणजे कटकट करणार, हे म्हणजे आपल्याला माहिती आहे कसं हँडल करायचं त्यांना, पण काम त्यांच्याकडून कसं करून घ्यायचं हे मात्र तुमच्याकडे आहे. तर जे हे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचे जे बोर्ड आहेत ना, कलर कोड वाईज, हे तुम्ही जर तुमच्या वॉर्डमध्ये जर लावलेत, नेटवर पण ते मिळतात, ते जर तुम्ही लावलेत, त्यांना ते मोठ्या अक्षरात एक लावून ठेवले तर नक्कीच ते करतील. आणि शिवाय त्यांना सांगायचं की तुमचं लेक्चर झालेलं आहे, तर त्यांना ते जास्त इफेक्टिव्ह होईल. आणि तुम्ही पण थोडं इनिशिएटिव्ह घेतलं की नाही, म्हणजे तुमच्या नॉलेजचा म्हणजे उपयोग केलात, ते कसं थोडंसं हे नॉलेजमुळे तुमचं काय तर ब्रशअप होतं. आणि एकदा केलं, दुसऱ्यांदा केलं की काय होतं, ते नॉलेज अजून वाढतं, कमी होत नाही. तर ते तुम्ही सारखं त्यांना सांगा, त्यांना सारखं इन्सिस्ट करा की असं करायचं आहे. बोर्डचे ते कलर कोड वगैरे सगळं त्यांना समजावून सांगा, तर नक्कीच ते होणार. आणि त्यांच्यासाठी पण हे लेक्चर घेतले जातात, एवढं मात्र सांगते. बरोबर. कारण का माहितीये, जेव्हा आमचं लक्ष नसतं ना, कधी एकच स्टाफ असते हा. वॉर्ड मध्ये, ती बिझी असते, पेशंटच्या म्हणून बरोबर हा, त्याच्यासाठीच सांगते की तुम्ही ते कलर कोड वगैरे असे जरी मोठ्या ह्याच्यात बनवून ठेवले ना, थोडंसं इनिशिएशन करून, तर बरोबर. ते मला वाटतं ते जास्त इफेक्टिव्ह होईल असं मला वाटतं. ते आता हे जेव्हा कोणावर आहे, आपल्या इंटरेस्टवर आहे. या बरोबर, एक्झॅक्टली. ते काय करतात, ब्लू बॅगचा कचरा, जे ग्लास पार्टिकल्स असतात ते हा पण हा एकत्र डंप करतात. हा, मग आणि पण ते त्यांना हे स्वतः समजावून सांगायचं हे करताना की हे जे आहे कचरा, ग्लास पार्टिकल्स तुम्हालाच लागणार आणि तुम्हालाच इंजुरी होणार, हे तुम्ही त्यांना समजावून द्यायचं.
आता हे त्यांना त्यांच्याकडून काम करून कसं घ्यायचं हे आपल्या हातात आहे ना. एक्झॅक्टली. हा, तर ते तुम्ही तुमच्यावर आहे, तुमची किती आता तुम्ही किती एफिशियंट आहात त्याबाबत ह्याचा कल तिथेच लागणार. बरोबर ना? हॅलो, हा बोला मॅडम. हॅलो मॅम, हॅलो. माझा आवाज येतोय? हो हो, येतोय. मॅडम, मला हेच विचारायचं आता जान्हवी डोंगरे स्टाफनी जे विचारलं त्याचबद्दल. मी एक नायर हॉस्पिटलची स्टाफ आहे. हा बोला. माझंही तेच म्हणणं आहे की 4th क्लास कॅटेगरी जी आहे त्यांचं तुम्ही म्हणताय की लेक्चर्स वगैरे सगळं झालेलं आहे. हा बरोबर. हो, अच्छा, तुम्ही नायरचा स्टाफ आहे का सगळं? होय, ऑलमोस्ट. हॅलो वी आर फ्रॉम नायर. हॅलो, हा तुम्ही सगळे नायरचा ना? हा, मग ह्यांचे लेक्चर आहे ना, एक मिनिट, नायरला HIV डेच्या दिवशी ह्यांचे लेक्चर झाले आहेत, तुम्ही विचारा. मॅडम, लेक्चर झाले असतील, कदाचित अनअटेंडेड असतील किंवा त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या नसतील. आणि हा. आता अॅक्यूट शॉर्टेज मध्ये आम्हाला पॉसिबल होत नाही त्यांना गाईड करावं या गोष्टीवर. हा. हा मेजर इश्यू आहे सध्या तरी. हा, तर अॅक्यूट शॉर्टेज मध्ये तुम्हाला पॉसिबल होत नाही तर तुमच्याच हायर ऑथॉरिटीना, तुमच्या मेट्रन मेट्रन वगैरे त्यांना रिक्वेस्ट करा आणि त्यांना सांगा हे सगळं त्यांच्यासाठी अरेंज, म्हणजे ते जे हायर म्हणजे जे 4th क्लासचे जे आहेत ना टाइम कीपर, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतील किंवा तुमच्याकडे जॉईंट CPO आहेत त्यांना पण तुम्ही भेटून सांगू शकता ना. मग ते जॉईंट CPO हे काम करू शकतील, त्यांचे लेक्चर अरेंज करण्यासाठी रिक्वेस्ट करतील आणि ते लेक्चर अरेंज होतील. पण तुमच्याकडून जर इनिशिएशन गेलं तर नक्कीच होईल. मॅडम, कित्येक वेळेला आकांक्षा बागवे मॅडम राऊंडला येतात त्यावेळेला जर आमच्या म्हणजे सपोज स्टाफनी किंवा मिसी लोकांनी जर ते प्रॉपर फॉलो नाही केलं तर बोलतात. बरोबर आहे की कारण आम्ही इन्फेक्शन कंट्रोल, बरोबर आहे, इन्फेक्शन कंट्रोलचा राऊंड होतो, ते ऑब्जेक्शन घेणारच आणि ते रुटीनली फॉलो झालंच पाहिजे. पण आता मध्ये मोस्ट ऑफ द टाइम आम्ही बघतोय 4th क्लास सर्वंट आणि डॉक्टर्स यांच्याकडून ही निग्लिजन्सी होते. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर आपण त्या वॉर्डचे इन्चार्ज आहात की नाही, तर तुमच्या हातात आहे की त्यांच्याकडून कसं करून घ्यायचं. आणि सपोज ती व्यक्ती जर करत नसेल तर त्यांच्यावर हायर ऑथॉरिटी कोण आहे, तर त्यांना इन्फॉर्म करणं पण काम हे तुमचंच आहे. बऱ्याच वेळेला आकांक्षा स्टाफ आणि आमच्या इथे जी आहे इन्फेक्शन कंट्रोलचे स्टाफ आहेत 1-2, त्या आल्या राऊंडला की आम्ही त्यांना प्रत्येक वेळेला सांगतो की तुम्ही डॉक्टरांना सुद्धा तेवढंच पुशअप करा. ते त्यांना पण तेवढं. मॅडम, आता अशी परिस्थिती आहे ना की अक्षर ड्युटी करते सध्या नायरमध्ये, त्यामुळे पॉसिबल तेच सांगते ना, तुमच्याकडे हे जे प्रॉब्लेम्स आहे, इन्फेक्शन कंट्रोल कमिटी आहेत ना, त्यांचे मला वाटतं मीटिंग्स होतात, त्यांचे लेक्चर होतात, तेव्हा जे तुमच्या म्हणजे तुमच्या हॉस्पिटलचे, तर त्यांना हे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांच्याशी डिस्कस करा आणि त्यांच्याकडूनच ते प्रॉब्लेम डिस्कस केल्यानंतरच हे प्रॉब्लेम, तुमच्याकडचा जो इश्यू आहे तो तुमचा हॉस्पिटलचा आहे ना, तर त्यांच्याशीच डिस्कस करून तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि तुमच्या तिकडे मेटरनरी रिक्वेस्ट करा ना की तुम्ही ह्याच्यासाठी मीटिंग ठेवा, आम्हाला पण ह्याबाबत बोलायचं आहे, होईल ते प्रॉब्लेम सॉल्व्ह. आणि जर इनिशिएशन घेतलं तर नक्की येस, करायला काहीच हरकत नाही, मला तरी वाटतं. ट्राय मॅडम, वी विल ट्राय. येस येस. मोस्टली डॉक्टरच एवढे रिस्पॉन्सिबल आहेत ना, असे ग्लोव्ह घेतात आणि असे फेकतात डस्टबिन मध्ये, जसं आपण बॉल फेकतो. तुम्हाला समजलं आता तुम्ही काय बोलताय ते मला कळलं. पण हे तुम्हाला इन्फेक्शन कंट्रोल कमिटीचा जो स्टाफ जो आहे त्यांच्याशी मीटिंग घेऊनच तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. नक्की. ओके, त्यांना सांगूयात. ओके. Thank you, ma'am. I think, ma'am, there was a good discussion ongoing. And you all discussed that what are the issues that they were facing. They had not attended the lecture. Yes. All the staff are from Nair Hospital, and they where Akansha Bagwe ma'am is there. She's ICN. She is looking after them and she's motivating them to practice the IPC. Yes, I think this problem is also discussed in presence of her. Yes, ma'am. So किसी का कोई मॉड्यूल 5 पे कोई सवाल है क्या? वो तो हमने डिस्कस कर लिया कि हमें क्या प्रॉब्लम है, क्या नहीं है, और हमने लेक्चर क्यों नहीं अटेंड किया. हमने ये भी समझ लिया कि वादा कर लिया कि हम आगे वाले लेक्चर भी करेंगे. That is done. पर किसी का मॉड्यूल 5 पे कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? येस, कोणाला काही विचारायचं आहे का?
काहीच नाही. मान हलवतात आहेत, काही नाही. कोई बात नहीं, अच्छी बात है, कोई क्वेश्चन नहीं. सब समझ में आ गया. नाही, तुमचे काही प्रश्न असतील तर मी सायन हॉस्पिटलला आहे, सिस्टर ट्युटर, तुम्ही विचारू शकता. ओके. तो फिर अगर कोई भी सवाल नहीं है तो फिर हम प्रीति मैम को एक बहुत बड़ा थैंक यू बोलेंगे कि मैम आए और मैम ने इतने अच्छे से लेक्चर लिया. मैम ने हमें मोटिवेट भी किया कि हम आगे के सारे लेक्चर्स अटेंड करेंगे. मैम ने ये भी बताया कि आपको क्या करना चाहिए और क्या नहीं करना चाहिए. सॉल्यूशंस भी डिस्कस किए, मतलब मिडवे पाथ टाइप से जो है. So I think it was an excellent lecture by ma'am. As always, I have attended her lecture. तो वो बहुत मोटिवेशन, ज़ील एंड एंथुसियाज्म से वो मैम पढ़ाती हैं. तो आई थिंक मैम अपने कॉलेज में भी जब पढ़ाती होंगी तो अपने स्टूडेंट्स को तो भी वैसे भी वही ज़ील एंथुसियाज्म, ऑफ कोर्स. तो उसी तरह मैम ने आज हमें भी पढ़ाया. तो मैम को एक बहुत बड़ा थैंक यू बोलेंगे कि मैम आए और उन्होंने हमें इतना समय दिया. तो थैंक यू मैम. वी विल कॉल यू अगेन. थैंक यू टू यू ऑल्सो मैम. थैंक यू वेरी मच. या अब जो है कोई भी मीटिंग छोड़ के नहीं जाएगा. मुझे सिर्फ 5 मिनट और चाहिए फीडबैक फॉर्म भराना और जनरल अनाउंसमेंट्स करने. देन वी विल क्लोज द मीटिंग. या थैंक यू. बोलते थे सायन हॉस्पिटल. मैंने फीडबैक फॉर्म का लिंक चैट बॉक्स में डाला है. मेरा सबसे रिक्वेस्ट है कि आप लोग फीडबैक फॉर्म भरें और फिर उसके बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं. ध्यान रखें, बिना फीडबैक फॉर्म भरे कोई भी मीटिंग छोड़कर नहीं जाएगा. और एक चीज और ध्यान रखें, आपका अगला लेक्चर कब होगा. आपका अगला लेक्चर नए साल में होगा, जनवरी में होगा. और मैं ईमेल इनवाइट्स जो हैं नए साल में ही भिजवाऊंगी, नए साल की शुभकामनाओं के साथ. तो इको इंडिया परिवार की तरफ से आपके और आपके परिवार को नए नव वर्ष की ढेर सारी शुभकामनाएं. अब जो हमारा लास्ट एजेंडा आइटम था वो था फीडबैक राउंड. और आप लोग फीडबैक फॉर्म भरें और मीटिंग छोड़ के जा सकते हैं. फीडबैक का लिंक मैंने चैट बॉक्स में डाला है, आप प्लीज उसको भरें. चाहे इंग्लिश भरें चाहे मराठी, फॉर्म भर के आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं. नेक्स्ट लेक्चर का भी मैंने बता दिया, वो जनवरी में होगा. तो मैं आपको तभी इनवाइट्स में भिजवाऊंगी. और प्लीज अगला लेक्चर जरूर अटेंड करिएगा. कोई भी आप लोग मिस मत करिएगा. आगे के सारे लेक्चर्स आप लोग को अटेंड करनी है. फीडबैक फॉर्म भरने के बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं. कोई एक ही फीडबैक फॉर्म भरें, चाहे इंग्लिश भरें चाहे मराठी भरें, और आप लोग फिर मीटिंग छोड़ के जा सकते हैं. फीडबैक फॉर्म भरें और फिर उसके बाद आप मीटिंग छोड़ के जा सकते हैं.
नहीं, ये मैसेज किसका है? प्रगति जी का मैसेज है। हाँ, प्रगति जी आप सारे अटेंड करिए, आपको अटेंडेंस मिल जाएगी, डोंट वरी। अटेंडेंस हमारा सिस्टम ट्रैक करता है। आप जब मीटिंग में आते हैं ना, मैं सबको बताना चाहूंगी, जब आप लोग मीटिंग में एंटर होते हैं तो कुछ क्वेश्चंस भरते हैं आप लोग, अपना नाम, ईमेल आईडी और कई क्वेश्चंस। तो हमारा सिस्टम जो है, सॉफ्टवेयर जो है, वो अटेंडेंस हम आप लोग की ट्रैक कर लेता है। उसके बेसिस पे हम अटेंडेंस निकालते हैं। मैं सबसे रिक्वेस्ट करूंगी कि आप लोग फीडबैक फॉर्म भरें और फिर उसके बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं। तो मैं फिर से बताना चाहूंगी कि आपका अगला लेक्चर जनवरी में होगा, जनवरी 2022 नहीं, हाँ 22 जनवरी 2022 में होगा। और तो मैं ईमेल जो है, मतलब लेक्चर इनवाइट जो होता है जिसमें ज्वाइनिंग लिंक होता है, तो वो भी मैं नए साल में ही भिजवाऊंगी। तो अगले हफ्ते कोई लेक्चर नहीं है, ध्यान रखिएगा, अगले हफ्ते कोई भी लेक्चर नहीं है, छुट्टी है, हमारे यहाँ छुट्टी है। तो जनवरी में ही होंगे और मैं ईमेल जनवरी में भिजवाऊंगी और आप लोग को जरूर आना है। आप लोग फीडबैक फॉर्म भर के मीटिंग छोड़ के जा सकते हैं। अगर आपका फीडबैक फॉर्म में इंग्लिश का फॉर्म भरने में दिक्कत हो रही है तो कोई बात नहीं, आप मराठी में फॉर्म भरें और आप लोग मीटिंग छोड़ के फॉर्म भरने के सबमिट करें और जा सकते हैं। संगीता पाटिल जी अपना सवाल पूछें। ध्यान रखें, आप लोग अलग अलग बैच में बांटे गए हैं। कुछ लोग लिख रहे हैं उनका लिस्ट में नाम नहीं है, ये वो। आपको जिस बैच की मेल आती है, ठीक है, तो उस बैच में आप लोग होते हैं, क्योंकि वो बैच वाइज हमने डिसाइड किया है कि किसको किस बैच में रखना है। तो जिससे एक्चुअली हम सबको एक साथ ट्रेनिंग नहीं करा सकते हैं। जैसे स्कूल में होता है ना, तो अगर बच्चा क्लास 2 में है तो उसके अलग अलग सेक्शंस होते हैं, ABCDEF, डिपेंड करता है कितना बड़ा स्कूल है। तो उसी तरह हमने भी आपको बैचेस में बांटा है, तो 1 2 3 4 5 6, ठीक है। जिस जिसने फीडबैक फॉर्म भर लिया है वो मीटिंग छोड़ के जा सकता है। आप फीडबैक फॉर्म भरें और मीटिंग छोड़ के आप लोग जा सकते हैं। तो मेरे हिसाब से सबको समझ में आ गया क्या लेक्चर कब होगा। अगला लेक्चर आप लोग का जनवरी में होगा, मैं जनवरी में ही इनवाइट भिजवाऊंगी और आपको जरूर आना आगे के सारे लेक्चर्स अटेंड करने। अगले हफ्ते कोई लेक्चर नहीं है। फीडबैक फॉर्म जो है, अगर आपको लग रहा है इंग्लिश वाला नहीं भरा जा रहा है, आप मराठी का फॉर्म भरें और फॉर्म सबमिट कर दें। फीडबैक फॉर्म सबको भरना है, प्लीज फॉर्म भर के आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं। प्लीज ऐसा मत करें कि आप लोग बिना फॉर्म भरे मीटिंग छोड़ के चले गए, ऐसा मत करिएगा। आप लोग फॉर्म भरें, फिर आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं। फॉर्म भरने में 2 मिनट लगेंगे शायद, उससे ज्यादा नहीं लगेगा।
फीडबैक फॉर्म भरें और आप मीटिंग छोड़ के जा सकते हैं। चाहे इंग्लिश में भरें चाहे मराठी में भरें, आपकी मर्जी। यहाँ पे जितने अभी 130 लोग लगभग दिख रहे हैं, क्या किसी ने भी फॉर्म नहीं भरा है इसमें? हाँ, फॉर्म भर के आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं। क्या मीटिंग में जितने लोग हैं सबने फॉर्म भर लिया है? कोई ऐसा है जो अभी भी फॉर्म भर रहा हो? कोई मुझे चैट बॉक्स में लिख के बताएगा। सबने भर लिया है? इस समय 100 लोग लगभग दिख रहे हैं, सब भर चुके हैं। हाँ, तो जो जो बचे हैं वो भी फॉर्म भर दें। फॉर्म अगर मराठी वाला ओपन नहीं हो रहा है तो आप अगर इंग्लिश वाला नहीं हो रहा है तो मराठी वाला भर सकते हैं। मैंने चेक किया है, फॉर्म तो ठीक है, कोई दिक्कत नहीं है, फॉर्म का लिंक ठीक है। अब अगर नहीं खुल रहा है तो कोई बात नहीं, मैं यही कहूंगी आप लिंक कॉपी करके रख सकते हैं और फिर उसके बाद अगर मौका मिले तो आप इसको दोबारा ट्राई कर सकते हैं। तो हमारा मीटिंग क्लोज करने का टाइम आ चुका है और आज आप लोग आए उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। अगले सेशन में हम फिर से मिलेंगे अगले नए साल में, अगले साल मिलेंगे। इस साल अब कोई भी लेक्चर नहीं होगा। मैं अगले सेशन के लिए तब तक के लिए मैं सभी को धन्यवाद देती हूँ। नमस्कार, प्रणाम, जय हिंद। मैं मीटिंग क्लोज करने जा रही हूँ।